मिनिटात सुरू करूयात. नमस्कार सगळ्यांचं मनापासून स्वागत. परीक्षेला फार कमी वेळ आहे आपल्या आणि तो परीक्षेचा कालावधी लक्षात घेता आपला जो कंटेंट आहे सायन्सचा तो आपण बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे आणि महत्त्वाचे जे भाग आहेत अभ्यासातले ते आपण कव्हर केलेले आहेत, शिकवलेले आहेत, नीट समजून सांगितलेले आहेत. अनेकदा रिपिटेशन त्याचं केलेलं आहे. यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी की आपण असं म्हटलं होतं की आपला सिलेबस जो आहे तो एकूण 4 भागामध्ये डिव्हाईड केला जाणार आहे. आणि ते 4 भाग असे होते आपले बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 3 होते आणि यासोबत बायोलॉजीच्या सोबत हायजीन हा कंटेंट त्याच्यामध्ये होता. ऐकू येतंय सगळ्यांना? आवाज येतोय सर्वांना? ओके. तर हा हा कंटेंट त्याच्यामध्ये सोबत होता, की एकूण 4 भागामध्ये आपण सायन्सला, जनरल सायन्सला स्पेसिफिकली टेक्नॉलॉजीचा भाग सोडला तर जनरल सायन्सला म्हणजे आपण डिव्हाईड केलं होतं. टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा जो भाग आहे तो थोडासा वेगळा आहे. तर इथपर्यंत आपण शिकलो होतो. याच्यानंतर आपण बघितलं होतं, की बायोलॉजीमध्ये एकूण आपलं आत्तापर्यंत 8 सेशन्स झालेले आहेत आणि 8 सेशनमध्ये आपण पेशीपासून सुरुवात केली आणि या क्षणापर्यंत या 9व्या लेक्चरपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. तर त्याच्यामध्ये सगळे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. सर्वच जो सिलेबसचा भाग आहे, तो आपण कव्हर केलेला आहे. त्यानंतर एक टॉपिक आपला जो बाकी होता तो होता की ब्लड ग्रुप आणि त्याच्यानंतर आपण बॉटनी थोडासा जो भाग येतो आपल्याला बॉटनीचा, तर तो आपण बघणार आहोत. हे एवढं जे आहे हे झालं, की काही प्रश्न उत्तरं आपल्याकडे आहेत. प्रश्न आहेत मेजरली त्याचे उत्तर मी तुम्हाला मुद्दाम सांगणार नाहीये, कारण त्याचा तो अभ्यास किंवा एक टास्क आपल्याला करायची आहे म्हणून. तर हे सगळं आपल्याला आज संपवायचं आहे. तर हे 2 टॉपिक म्हणजे बायोलॉजीचा एक
टॉपिक आणि बॉटनीचं उरलेलं हे इकडे संपलं, की आपलं कंप्लीट बायोलॉजी आणि बॉटनी हा विषय या ठिकाणी संपून जाईल आणि उद्या आपण एक फ्रेश टॉपिक चालू करणार आहोत. एक नवीन विषय हाताळायला घेणार आहोत. तो म्हणजे केमिस्ट्री. तर ती आपली केमिस्ट्री व्यवस्थित आपण उद्यापासून सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर फिजिक्स. तर असा हा क्रम आपला असणार आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं, की शेवटच्या दिवशी जे म्हणजे त्या सब्जेक्टच्या शेवटच्या दिवशी एक ठराविक प्रश्न मी 2-4 घेणार आहे. ते प्रश्न जसे आज आपण घेणार आहोत, तसे केमिस्ट्रीच्या शेवटी घेऊ आणि तसेच याच्या शेवटी घेऊ, फिजिक्सच्या शेवटी आणि या व्यतिरिक्त 2011 ते 2022 पर्यंतचे सायन्सवरचे सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण एका सेशनमध्ये कव्हर करणार आहोत, की तो प्रश्न कसा आला, त्याच्यामध्ये लॉजिक काय होतं आणि तो सॉल्व्ह कसा करायचा, हे हा भाग. तर एकंदरीत गेल्या वर्षीचा जो पेपर आपण बघितला, तर त्याच्यामध्ये 5-6 प्रश्न जे आहेत ते आपण आता काल म्हणजे गेल्या सेशनमध्ये शिकवलं त्याच्यावरती सरळ-सरळ विचारलेले प्रश्न आहेत. सरळ-सरळ आणि काही नाही म्हणजे 2022च्या पेपरमध्ये असं झालेलं आहे. 21च्या एक्झाम जी 2022 मध्ये झालेली त्याच्यामध्ये रिसेंट एक्झाममध्ये असं विचारलेलं आहे गेल्या. तर ते प्रश्न आपण घेऊ आणि ते सुरू करण्याआधी आपण पुढचा टॉपिक करूयात, की ब्लड ग्रुप्स हा एक कंटेंट जो राहिलेला आहे तो आपण आता कव्हर करूया. एक इमेज मी शेअर करतो आणि तिथून आपण कंटिन्यू करूया. सर्वांना दिसते ही इमेज? ओके. आता जी लोकं सायन्सशी नाही आहेत, अशा लोकांसाठीचा भाग जर म्हटलं तर थोडासा वेगळा कंटेंट असतो. पण आपण असं समजूया की कोणीच यातलं सायन्स पण तरी आम्हाला हे प्रश्न आले पाहिजे आणि याची उत्तरं लिहिता आले पाहिजे. कमीत कमी ऑप्टिंग आउट किंवा एलिमिनेशन मेथड ज्याला आपण म्हणतो, की यातला कुठला पर्याय नाही, इतकं जरी कळलं तरी कुठला आहे हे अर्धा 50% चान्सेस येतील आणि आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. तर अशा पद्धतीने जरी सोडवता आला तरी हरकत नाही. पण आपल्याला ते 2 मार्क जायला नको हाच आपला त्याच्यामागचा प्रयत्न हा असणार आहे. तर सर्वात आधी आपण बघितलेलं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. मी जे डिस्कस करतोय ना, आता मी जे बोलणार आहे ना, डिस्कशनचा भाग आहे. तो जर डोक्यामध्ये फिट बसला, तर सायन्स जे शिकवणार आहे, ते सगळं पुस्तकात तुम्हाला मिळणारच आहे. ते कुठेही मिळणार आहे. मग त्याच्या मागची पार्श्वभूमी, त्याच्या मागचं स्ट्रक्चर किंवा त्याच्या मागची जी एंटायर सायंटिफिक बॅकग्राऊंड हे जर एकदा लक्षात आलं, तर ते पुढचं कळणं किंवा लक्षात ठेवणं, पाठ करणं खूप सोपं जातं. तर त्या दृष्टीने आपण ते करूयात. तर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, की आपण काय म्हटलं होतं, की ह्युमन ब्लड सर्क्युलेशन सिस्टम आहे आपली हां. आपण म्हटलं होतं, की ब्लड सर्क्युलेशन सिस्टम आहे. किती लोकांना ब्लड सर्क्युलेशन सिस्टम आठवते? ज्या लोकांना आठवत असेल, न चुकता थंब द्या. ओके. तर आपल्या बॉडीमध्ये एक सिस्टम आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आणि दुसरी त्याच्याशी असोसिएट काम करते ती आहे रेस्पिरेटरी सिस्टम. ओके. रेस्पिरेटरी सिस्टम आणि तिसरी सिस्टम आहे त्याच्याशी मध्ये काम करणारी एक डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम. हे सिस्टम थोडक्यात सांगणार आहे मी. आता आपण शिकवलेले आहेत. पण हे हां आणि चौथी जी सिस्टम आहे ती असते एक्स्क्रिटरी सिस्टम. आता ह्या 4 ज्या सिस्टम्स आहेत आपल्या, या 4 सिस्टमचा रोल काय? तर सगळ्यात पहिलं आपण लक्षात घेऊया, की आपण खाणार, जे काही खाणार-पिणार हे सगळं आपल्या पोटात जाणार. डायजेस्टिव्ह सिस्टममधनं त्याच्यातनं महत्त्वाचे घटक काय होतील? आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये जातील. कुठे जातील? ब्लड स्ट्रीममध्ये जातील, रक्तामध्ये जातील. इथपर्यंत कोणाला काय काय कन्फ्युजन आहे? जे काही खाणार-पिणार त्याचं पचन होऊन ते आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये जातील. किती लोकांना कळलं इथपर्यंत? माझं हे वाक्य किती लोकांना समजलं? ज्यांना समजलं त्यांनी मला थंब द्यायचा पटकन. ओके. तर जे काही खाणार आपण पोटात जाणार, स्टमकमध्ये जाणार, खूप मोठी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. पण सिंगल लाईनमध्ये काय, की जे काही खाणार आपण ते पचणार आणि पचल्यानंतर ते आपल्या
ब्लड स्ट्रीम मध्ये जाणार. बरोबर? म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमचा रोल काय आहे, की खाल्लेलं पचवायचं, पचवलेलं रक्तात पाठवायचं. इथपर्यंत ठीक ठीक आहे. दुसरी सिस्टम आहे आपली, की या खाण्यासोबत आपल्याला एअर लागते. एअर लागते म्हणजे काय? O2 लागतो, ऑक्सिजन लागतो. मग ही रेस्पिरेटरी सिस्टम काय करणार? आपल्या रक्तामध्ये आपल्याला ऑक्सिजन आणून देणार आणि आतमध्ये तयार झालेला CO2 बाहेर घेणार. दुसऱ्या सिस्टमचं महत्त्वाचं वाक्य. किती लोकांना कळलं? ज्यांना कळलं त्यांनी फक्त थंब द्या. येस. डायजेस्टिव्ह सिस्टम खाल्लेलं सगळं पचवलेलं नंतर ब्लड स्ट्रीममध्ये आणणार आणि दुसरी सिस्टम कुठली आहे आपली? रेस्पिरेटरी सिस्टम. रेस्पिरेटरी सिस्टम काय करणार? गॅसेस ऑक्सिजन ब्लडमध्ये नेणार, आतमध्ये तयार झालेलं अनवॉन्टेड बाहेर आणणार. हे रेस्पिरेटरी सिस्टमचं काम. या व्यतिरिक्त हे सगळं ब्लडमध्ये गेलं आपलं. तर मग सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे आपली ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, ही सिस्टम काय करणार आहे, की शरीराच्या ज्या भागाला जी आवश्यक गोष्ट आहे ती पोहोचवणार आहे. समजा माझ्या पायाच्या नखापर्यंत O2 कमी पडला, तर तिथे रक्तातून ऑक्सिजन जाणार आहे. एखादं प्रोटीन कमी पडलं, तर प्रोटीन जाणार आहे. मला काही एनर्जी कमी पडली, तर तिथे एनर्जी जाणार आहे. हे सगळ्या गोष्टी कुठून जाणार आहेत? आपल्या ब्लडमधून. बरोबर? मग जशा ह्या गोष्टी जातात, त्याचबरोबर शरीरात जर काही अनवॉन्टेड घटक जर तयार झाले, समजा त्याचं नाव देतो मी युरिक ॲसिड. युरिक ॲसिड जर तयार झालं, तर हे रक्तात येणार शरीरातलं. जे काही अनावश्यक तयार होईल, हे सगळं काय कशात येईल? रक्तात येईल. त्यातलं गॅसियस फॉर्ममधनं कशातलं बाहेर गॅसियस जे आहेत, गॅसेस जे आहेत, ते रेस्पिरेटरी सिस्टममधनं बाहेर पडतील बऱ्यापैकी. मग उरलेलं जे आहे, जे रक्तामध्ये मिक्स झालेलं आहे, ते कशातनं बाहेर पडणार? याचं उत्तर ज्याला सांगता आलं, कुठल्या सिस्टममधनं बाहेर पडणार? ज्याला याचं उत्तर सांगता आलं, त्याने मला परफेक्ट उत्तर त्याला परफेक्ट सायन्स समजलेला आहे असं मी कन्सिडर करणार. त्या कुठल्या सिस्टममधनं ब्लडमधलं सगळं बाहेर पडणार? कोण सांगणार याचं उत्तर? अशी कोणती सिस्टम आहे, की ब्लडमध्ये झालेले अनवॉन्टेड प्रॉडक्ट्स बाहेर काढायचं काम करणार? आन्सर. मला उत्तर पाहिजे. अनवॉन्टेड प्रॉडक्ट्स जे ब्लडमध्ये तयार झालेले आहेत. येस. करेक्ट आन्सर दिलेला आहे. त्यांचं नाव आता गरुड झेपच आलेलं आहे. त्या नंबरवरनं मला करेक्ट आन्सर आलेला आहे, की एक्स्क्रिटरी सिस्टम. म्हणजे काय होईल, या 4 सिस्टम म्हणजे सगळ्या सिस्टम एकत्रच काम करतात आपल्या बॉडीमधल्या, नो डाउट ॲट ऑल. पण जेव्हा आपण ब्लड शिकतो, तर त्यावेळेस आपल्याला या 4 सिस्टमचं एकत्र अंडरस्टँडिंग येणं गरजेचं आहे. 4 सिस्टमचं एकत्र अंडरस्टँडिंग येणं गरजेचं आहे. मग ह्या 4 ज्या सिस्टम आहेत, या 4 सिस्टमचं जेव्हा काम चालतंय, हे काम चालू असताना आपल्याला एक असं लक्षात येते, की एक सिस्टम सगळं पचवून आतमध्ये सोडते, दुसरी सिस्टम चांगले गॅसेस आतमध्ये सोडते, वाईट बाहेर काढते, तिसरी सिस्टम आतमध्ये तयार झालेलं अनवॉन्टेड काढून बाहेर फेकते. बरोबर? तर या सगळ्या गोष्टी आपल्या ब्लडमध्ये होत असतात. मग आता सिस्टमचा नंतरचा भाग येतो, की हे ब्लड म्हणजे काय असतं? हे ब्लड म्हणजे नेमकं काय असतं? तर या ब्लडचे जे कंपोनंट आहेत, या ब्लडचे जे कंपोनंट आहेत, अगदी साधे-साधे नावं लक्षात आहेत. तर ते आहे आर-बी-सी, रेड ब्लड सेल, दुसरं आहे डब्ल्यू-बी-सी. त्याचे सायंटिफिक नावं आपण फार महत्त्वाचे जे आहेत ते बघू. पण ढोबळ मानाने त्याच्यानंतर असतं प्लाझ्मा. आपण सर्क्युलेशन सिस्टममध्ये हे बघितलं. आता आपल्याला ब्लड ग्रुपिंग्स आणि त्याच्याशी संबंधित आजार बघायचे आहेत. तर त्यामुळे आपल्याला हे अशा पद्धतीने स्वरूपाने लक्षात ठेवायचं आहे, की पहिलं काय असतं आर-बी-सी, दुसरं असतं डब्ल्यू-बी-सी आणि तिसरं असतं प्लाझ्मा. आणि या व्यतिरिक्त काय असतं ते असतं इतर घटक. तर ते त्याचं पर्सेंटेज वेगवेगळं आहे. तर इथपर्यंत कोणाला कळलं? ज्याला कळलं त्यांनी थंब पाठवा. एकच थंब आलेला आहे मला. एकच थंब. ओके. आता हे आपण शिकलो, की ब्लडमध्ये म्हणजे हार्टचं जे काम आहे, ते एक वेगवेगळ्या अवयवांना रक्ताचा पुरवठा करणे, ऑक्सिजनचा पुरवठा करणे, त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होत असतात आणि ह्या 4 सिस्टम एकत्र काम करतात आणि या 4 सिस्टमने एकत्र काम केल्यानंतर जे आपल्या हाताला लागतं, ते असतं आपली सर्क्युलेटरी सिस्टम आणि सर्क्युलेटरी सिस्टममध्ये आपल्या असतो ब्लड आणि या ब्लडमध्ये असतात आर-बी-सी
WBC आणि प्लाझ्मा, बरोबर, आणि काही अदर कंपोनंट्स ते जे आहेत ते. आता यापैकी आपला आजचा टॉपिक आहे ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप जो आहे हा कशावरनं निर्धारित केला जातो? तर या ब्लड मधली सगळ्यात महत्वाची पेशी जी आपल्या दृष्टीने आजच्या दृष्टीने आहे, दॅट इज आर-बी-सी. काय? आर-बी-सी. या आर-बी-सीच्या वर कुठल्या पद्धतीचा अँटिजन अँटिबॉडी आहे त्याच्यावरनं आपण ठरवतो ब्लड ग्रुप. मग हे ब्लड ग्रुप कसे बघतात, तर त्याच्यानंतर आपण आता याचं डिटेल आज शिकणार आहोत. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, की अँटिजन आणि अँटिबॉडी हे 2 शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. पहिला आहे अँटिजन आणि दुसरा आहे अँटिबॉडी. बरोबर? आता अँटिजन म्हणजे काय आणि अँटिबॉडी म्हणजे काय? हे थोडंसं आपण समजून घेऊ. तर असं म्हटलं जातं किंवा असं आपण म्हणायला हरकत नाही, की जेव्हा एखादा फॉरेन पार्टिकल म्हणजे काय? एखादा बॅक्टेरिया असेल, एखादा व्हायरस असेल, हे सगळं जे काही आतमध्ये जातं आपल्या, तर ते त्याला आपण अँटिजन म्हणायला हरकत नाही. किंवा तसे जेव्हा घटक आपल्या शरीरात जातात, तर दॅट इज अॅन अँटिजन. हे जे अँटिजन असतात आउटसाइड आपल्या जातात, बाहेर जातात, शरीराला त्याचं नुकसान होतं. तर या सगळ्या गोष्टीला आपण म्हणतो अँटिजन. पण जेव्हा आपण रक्ताच्या संदर्भात अभ्यास करतो, ब्लड ग्रुपच्या संदर्भात अभ्यास करतो, तर त्यावेळेस ही डेफिनिशन आपल्या कामात येत नाही. त्याला काय म्हणतात, की हे आउटसाइड येत नाहीत. पण स्पेसिफिक हे लक्षात ठेवायचं. स्पेसिफिक अँटिजन जो आपल्या रक्तामध्ये असतो, हा ब्लड ग्रुपच्या संदर्भात निसर्गानेच तिथं निर्माण केलेला आहे. त्याला म्हणतो आपण अँटिजन. म्हणजे स्टँडर्ड डेफिनिशन ऑफ अँटिजन काय म्हणते? एखादा बाहेरनं आतमध्ये गेलेला. रक्ताच्या चाचणीच्या संदर्भात, ग्रुपच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो, तर त्यावेळेस तो अँटिजन दुसरा, तिसरा कोणी नसून तर निसर्गतः रक्तात असलेला घटक, त्याला आपण म्हणतो अँटिजन. मग दुसरा प्रश्न येते, की अँटिबॉडी म्हणजे काय? पहिला आला अँटिजन म्हणजे काय? आणि दुसरा आला प्रश्न, की अँटिबॉडी म्हणजे काय? दुसरा जो विषय आहे, की बॉडी काही प्रोड्यूस्ड करते. तर किंवा आपली बॉडी प्रोड्यूस करते असा पदार्थ, असा बायोलॉजिकल सबस्टन्स, की जो त्या अँटिजनला मारायला कामात येईल. त्या अँटिजनला किक करण्यासाठी एक सबस्टन्स प्रोड्यूस होतो. त्याला म्हणतो आपण अँटिबॉडी. अँटिबॉडी. आता हे लक्षात काय ठेवण्याचं याच्यामध्ये सोपं आहे. पहिला काय आहे? अँटिजन आहे. मग असं समजूया, की अँटिजन हे काय एक बॉडी आहे. बरोबर? या अँटिजनला मारण्यासाठी काय तयार होते? अँटिबॉडीज. तर ह्या अँटिबॉडीज ज्या आहेत, हे आणि हा अँटिजन हे दोघं मिळून आपण काय डिसाईड करतो? ब्लड ग्रुप्स. तर कोणते 2 घटक ब्लड ग्रुप डिसाईड करतात? तर ते असतात अँटिजन एंड अँटिबॉडी. लक्षात ठेवायचे अँटिजन आणि अँटिबॉडी या 2 घटकामुळे आपला ब्लड ग्रुप डिसाईड केला जातो. आता ब्लड ग्रुप डिसाईड करण्याच्या एक मेनली एक 4 पद्धती आहेत. तर आपल्याला त्या 4 शी काही घेणं-देणं नाही. आपल्या अभ्यासात त्या येत नाहीत. तर आपल्याला 2 महत्त्वाच्या पद्धती ज्या आहेत, त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली पद्धत आहे ए-बी-ओ, ए-बी ग्रुप सिस्टम. पहिली पद्धत आहे ए-बी-ओ ब्लड ग्रुपिंग सिस्टम आणि दुसरी आहे आर-एच फॅक्टर. आता मला तुम्ही उत्तर द्यायचं आहे, की किती लोकांनी हे शब्द ऐकलेले आहेत? आर-एच फॅक्टर किती लोकांनी ऐकलेला आहे? ज्या लोकांनी ऐकलेला असेल त्यांनी ऐकलेला आहे. तर आता आपण बघूया, की ही ए सिस्टम नेमकी कशी काम करते किंवा नेमकं काय असते? तर आपल्याला त्याच्यात लक्षात घ्यायचं आहे सिस्टममध्ये मी एक नाव सांगतो. 19व्या शतकामध्ये साल 1900 मध्ये त्यांनी ज्या सायंटिस्टनी ती शोधून काढली, त्याचं नाव आहे डॉक्टर कार्ल, K-A-R-L, कार्ल लँडस्टेनर, L-T-E-I-N-E-R.
डॉक्टर कार्ल लँडस्टेनर या व्यक्तीने ही ए-बी-ओ ब्लड ग्रुप सिस्टीम शोधून काढली. याच्यामध्ये काय असतं, की टोटल एकूण 4 रक्तांचे ग्रुप असतात. 4 याच्यामध्ये 4 रक्त गट असतात. 4 रक्तांचे ग्रुप आहेत. कुठले? ए, पहिला ए, दुसरा ए-बी, तिसरा बी आणि चौथा ओ. असे 4 रक्तगट यांनी तयार केलेले आहेत. ए, ए-बी, बी आणि ओ. ए, ए-बी, बी आणि ओ. पाठ झालं तरी हरकत नाही. ए, ए-बी, बी आणि ओ असे 4 रक्तगट यांनी शोधून काढलेले आहेत. तर पुढे जर आहे ह्या आर-बी-सी हे जे अँटिजन आहेत, आता आपण आर-बी-सीचं चित्र स्क्रीनवरती दिसलेलं आहे. तर हे अँटिजन असतात कुठे हे? अँटिजन असतात कुठे? तर हे असतात सरफेसवरती. कुठे? सरफेस ऑफ द आर-बी-सी. आर-बी-सीच्या सरफेसवरती अँटिजन असतात. आर-बी-सीच्या सरफेसवरती अँटिजन असतात. त्याच्यामुळे आर-बी-सी ही अत्यंत महत्त्वाची पेशी, ब्लड सेल आहे. आर-बी-सी ही अत्यंत महत्त्वाची ब्लड सेल आहे, जी रक्तगट डिसाईड करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. आर-बी-सी ही अत्यंत महत्त्वाची पेशी आहे, जी रक्तगट डिसाईड करते. कारण तिच्या सरफेसवर आर-बी-सीच्या सरफेसवर अँटिजन आणि अँटिबॉडी आहेत. त्याच्याप्रमाणे आपण ब्लड ग्रुप डिसाईड करतो. ए-बी, बी आणि ओ. इथपर्यंत किती लोकांना समजलं? ओके, गुड. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, की हे लिहितात कसं? पुढच्या स्क्रीनवर जेव्हा मी डायग्राम शेअर करेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसणारच आहे. पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो, की जेव्हा अँटिजन असतात, तर ते कॅपिटल एने डिनोट केले जातात आणि अँटिबॉडीज ज्या असतात, त्या स्मॉल लेटरने डिनोट केल्या जातात किंवा लिहिल्या जातात. नेहमी लक्षात ठेवायचं अँटिजन कॅपिटल लेटर्स आणि अँटिबॉडी. आता परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन लिहून तुम्हाला प्रश्न विचारून अननेसेसरी गोंधळात टाकण्याचं काम करणार, जे आयोगाचं कामच आहे, की तुम्हाला तुमची चेक करणं. तर ते असं कॉम्बिनेशन देतील. तर आपल्याला तिथे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आता हे जे 4 ब्लड ग्रुप आहेत, त्याच्या संदर्भात आपण बघूया. आता दुसरं भाग जो आहे आपला, तो असा आहे की ब्लड ग्रुप जे आहेत 4 यांनी क्लासिफिकेशन केलेले आहे. लक्ष द्यायचं आहे हां, या ब्लड ग्रुप जे आहेत 4 यांनी क्लासिफिकेशन केलेले. त्यापूर्वी मी तुम्हाला एक दाखवतो. याच्यामध्ये आपली जी आत्ताची स्क्रीनवरती मी डायग्राम शेअर केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील प्लेटलेट्स, रेड ब्लड सेल्स आणि व्हाईट ब्लड सेल्स. दिसतायत क्लिअरली? प्लेटलेट्स, रेड ब्लड, व्हाईट ब्लड सेल्स. दिसतात. त्याच्यामध्ये रेड ब्लड सेलचं प्रमाण जास्त दिसतंय. म्हणजे काय, की रक्तामध्ये इतर पेशींच्या तुलनेत आर-बी-सीचं प्रमाण हे जास्त असणार आहे किंवा असतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता पुढचा मुद्दा येतो, की डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी जी ब्लड ग्रुपिंग सिस्टम काढलेली आहे, ती सिस्टममध्ये त्यांनी ग्रुप डिव्हाईड केलेले आहे ए-बी, बी आणि ओ. बरोबर. अजून आपल्याला ए-बी पॉझिटिव्ह, बी-बी पॉझिटिव्ह काय असते ना, पुढची भानगडीत आपण पटलेलो नाहीये. साध्या सिंपल गोष्टी आपण शिकतोय. ही गोष्ट एकदा लक्षात आली, की मरेपर्यंत आपण विसरणार नाही. कारण आपला ब्लड ग्रुप आपल्याला माहीत असला, की लगेच त्याचं कोरिलेट करता येतं. तर आतापर्यंत आपण शिकलो ए, ए-बी, बी आणि ओ. आर-एच फॅक्टर आपण शिकलेलो नाही. पुढे आपण जसं-जसं जाऊ तसं-तसं आर-एच फॅक्टर सुद्धा शिकणार आहोत. तर इथपर्यंत हा झाला एक विषय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, की आपण असं म्हटलेलं आहे, की जेव्हा आपण अँटिजन लिहितो, तेव्हा कॅपिटल अक्षराने लिहितो. अँटिजन म्हणजे जो मारतो तो कॅपिटल जे फॉरेन पार्टिकलच्या
संबंधात डेफिनेशन जर बघितली, तर जो बाहेरून जातो किंवा जो अँटिजन, आता ब्लडमध्ये ते स्वतः हजर असतात नॅचरली म्हणून त्याच्यावर नाही. पण जनरली अँटिजनची डेफिनेशन काय सांगते, की एखादा बाहेरून जाणारा फॉरेन पार्टिकल इज कॉल्ड ॲज अँटिजन असं. तो जो आहे तो कॅपिटलने लिहितो आणि त्याच्या विरुद्ध जे काही तयार होतं मारण्यासाठी किंवा आतमध्ये, दॅट इज अँटीबॉडी. आणि अँटीबॉडी ह्या आपण कशाने डिनोट करतो? स्मॉल लेटर्सने. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता आपण बघणार आहोत 4 ब्लड ग्रुप आणि त्याच्यावर असलेले अँटिजन, अँटीबॉडी. तर पहिला ग्रुप आहे आपला ए. पहिला ग्रुप आहे आपला ए. ए ब्लड ग्रुपवरती अँटिजन कॅपिटल ए आणि अँटीबॉडी स्मॉल बी. आलं लक्षात? ए ग्रुपवरती अँटिजन कॅपिटल ए आणि अँटीबॉडी स्मॉल बी. जर आपला ब्लड ग्रुप बी असेल, तर त्याच्यावरती अँटिजन कॅपिटल बी, अँटीबॉडी स्मॉल ए. लक्षात ठेवायचं हां. अँटीबॉडी स्मॉल ए. जर ब्लड ग्रुप हा ए बी असेल, तर त्याच्यावरती अँटिजन कॅपिटल ए आणि कॅपिटल बी दोन्हीही असतील. आणि अँटीबॉडी असणार आहे का? तर नाही. नो अँटीबॉडी. नो अँटीबॉडी हे लक्षात ठेवायचं आहे. कुठे अँटीबॉडी नाहीत. नो अँटीबॉडी. लक्षात. त्याच्यानंतर आहे ब्लड ग्रुप ओ. त्याच्यानंतर आहे ब्लड ग्रुप ओ. त्याच्यावरती अँटिजन कुठलाही नाही. ब्लड ग्रुप वरती नो अँटिजन. नो अँटिजन. पण अँटीबॉडी कोणत्या आहेत? तर अँटीबॉडी आहेत. अँटीबॉडी स्मॉल ए आणि स्मॉल बी. इथपर्यंत किती लोकांना कळलं मला सांगा. नसेल कळलं तर परत रिपीट करतो मी, पण हा कन्सेप्ट कळायला पाहिजे. जर परत रिपीट करायची गरज असेल तर फक्त थंब पाठवा, ज्याला वाटतं की परत रिपीट करायची गरज आहे. ओके. आपल्याला टोटल 4 ब्लड ग्रुप आहेत असं कळलेलं आहे. बरोबर. हे 4 ब्लड ग्रुप कोणते कोणते आहेत? पहिला आहे ए ब्लड ग्रुप, दुसरा आहे दुसरा आहे ए बी ब्लड ग्रुप, तिसरा आहे बी ब्लड ग्रुप, चौथा आहे ओ ब्लड ग्रुप. आता आपण सोपं करण्याच्या दृष्टीने जर असं लिहिलं की पहिला ए, दुसरा बी, तिसरा ए बी आणि चौथा ओ. बरं. पहिला ए, दुसरा बी, आणि बी चं कॉम्बिनेशन झाला ए बी आणि चौथा ओ. बरोबर. मग आता आपण शिकलो होतो की असं म्हटलं होतं की आपण अँटिजन जे आहे ते कॅपिटल अक्षराने लिहितो आणि अँटीबॉडी जे आहे ते स्मॉल अक्षराने लिहितो. इथपर्यंत काही कन्फ्युजन? आता प्रश्न असा होतो की हे ग्रुप आपण ठरवतो कशामुळे? तर ठरवतो याच्यामुळे की याच्यासाठी आपली एक टेस्ट असते. ते टेस्ट करतो आणि त्या टेस्टवरून आपल्याला कळतं की याच्यावरचा कोणता अँटीबॉडी आहे आणि कोणता अँटीबॉडी नाही. मग आता आपल्याला हे कळलं की याच्यावर कुठलेतरी अँटीबॉडी असतात किंवा अँटिजेन असतात. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की हा ब्लड ग्रुप कोणता आहे. मग कोणत्या ब्लड ग्रुपला कोणत्या अँटीबॉडीला नाव द्यायचं ते नाव आता आपण बघू. हे नाव डॉक्टर कार्ल यांनी शोधून काढलेले आहेत हे चारही ब्लड ग्रुप. मग जर ए ब्लड ग्रुप असेल याचा अर्थ तिथे काय आहे? अँटिजन ए आहे. जर बी ग्रुप असेल तर अँटिजन बी आहे. सरळ आहे. ए असेल तर अँटिजन ए, बी असेल तर अँटिजन बी. डायग्राम दाखवली की आणखी क्लिअर होईल. ए बी असेल तर अँटिजन ए आणि बी दोन्ही पण आहेत. मग अँटीबॉडी कोणत्या असतील? अँटीबॉडी एक्झॅक्टली उलट्या असतात. जर ए अँटिजन असेल तर अँटीबॉडी बी असते आणि जर बी अँटिजन असेल तर अँटीबॉडी स्मॉल ए असतो. त्याच्यासाठी ते अल्फाबेट स्मॉल आणि कॅपिटल केलेले आहेत. आपल्याला सहज समजावं म्हणून. मग जर ए अँटिजन असेल तर अँटीबॉडी बी असते. बी अँटिजन असेल तर अँटीबॉडी ए असते. ए-बी आणि ओ असेल तर काय असते? ए-बी जर असेल तर कोणतीही अँटीबॉडी नसते. हे लक्षात ठेवायचं. कुठलीही अँटीबॉडी नसणार. नो अँटीबॉडी, फक्त अँटिजन. आणि जर ओ अँटिजन असेल, ओ जर असेल तर त्याच्यामध्ये काय असेल? जर ओ ब्लड ग्रुप जर असेल तर त्याच्यामध्ये काय सिच्युएशन असेल? तर ओ ब्लड ग्रुपमध्ये कुठलाही अँटिजन नसतो. कुठलाही अँटिजन नसतो ओ ब्लड ग्रुपमध्ये. पण
ए आणि बी दोन्हीही अँटीबॉडीज असतात. ए आणि बी दोन्हीही अँटीबॉडीज असतात. ए आणि बी दोन्हीही अँटीबॉडीज असतात. इथपर्यंत झालं हे 4 ग्रुपिंग सिस्टीम. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. तो समजण्यापूर्वी मी तुम्हाला एक डायग्राम शेअर करतोय, ती एकदा बघायची आहे. सगळ्यांना दिसतंय? व्हेरी गुड. सो आपला पहिला जो मुद्दा आहे पुढचा आहे आता पहिला कॉलम जो आहे, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप ए बी आणि ग्रुप डी असं किती, ग्रुप ओ असं किती लोकांना दिसतंय? ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप ए बी, ग्रुप ओ, बरोबर. तर त्याच्या स्क्रीनच्या डाव्या साईडला रेड ब्लड सेल टाईप दिसतोय तुम्हाला, रेड ब्लड सेल टाईप. आता मी एक बेसिक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला सांगता आलं, तर हा विषय लगेच कळून जाईल, सोपा होईल. मग आता आपण म्हटलं, की अँटीबॉडीज ज्या असतात, त्या कुठे असतात? आणि अँटिजन कुठे असतात? तर हे लक्षात घेण्यासारखं आहे. आता अँटिजन जे असतात, नेहमी लक्षात ठेवायचं, अँटिजन जे असतात ऑन द सरफेस ऑफ द रेड ब्लड सेल्स. मग आता आपल्या ज्या लाल रंगाच्या पेशी दिसतात, त्याच्या भोवती तुम्हाला असे गोल, 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 गोल दिसत असतील. पहिल्या पेशी म्हणजे ए ब्लड ग्रुपची रेड ब्लड सेल दिसते, ए नावाची. त्याच्यावरती असे स्पाइक दिसतायत आणि गोल, गोल दिसतायत, रेड, 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 रेड. मण्याची गोल, गोल सारखे दिसतायत. किती लोकांना दिसलं ते? गुड. आता रेड ब्लड सेल ग्रुप ए मध्ये बघतोय आपण ना, ग्रुप ए मध्ये रेड ब्लड सेल, त्याच्यामध्ये आरबीसी आहे. आरबीसीच्या सरफेस वरती आपण अँटिजन दाखवलेले आहेत, गोल 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 स्ट्रक्चर, आणि ते एका थ्रेड याने रेषेने जोडलेले आहेत आरबीसीसी. म्हणजे काय, की आरबीसीच्या सरफेस वरती अँटिजन आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे अँटीबॉडीज इन प्लाझ्मा. म्हणजे याच्या संदर्भात, या ब्लड ग्रुपच्या संदर्भात जे अँटीबॉडीज असणार आहेत, त्या प्लाझ्मामध्ये कुठल्या आहेत? तर त्या आहेत बी. कुठल्या आहेत? बी. दिसतंय तुम्हाला? बी. म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये जर आपण बघितलं, तर अँटीबॉडीज इन प्लाझ्मा असं दिसतंय, तर बी अँटीबॉडीज असतात, बी अँटिजन दिसतंय, आणि अँटिजेन्स इन रेड ब्लड सेल ए दिसतंय. इथपर्यंत काही कन्फ्युजन कोण नाही. तसंच आता आपण बी जर बघितलं, बी, तर बी मध्ये काय असतं? अँटिजन ए आहे. अँटिजन ए आहे का बी आहे? बी आहे. येस, करेक्ट. एकानेच करेक्ट उत्तर दिलेलं आहे. तर ब्लड ग्रुप बी मध्ये अँटिजन कुठला आहे? ब्लड ग्रुप बी मध्ये अँटिजन ए, येस, गरुड जे करेक्ट आन्सर आलेलं आहे. अँटिजन बी आहे आणि अँटीबॉडी ए आहे. आलं लक्षात? आता या डायग्राम मध्ये आपले स्मॉल लेटर वापरलेले नाहीये. स्टँडर्ड मेथड मध्ये स्मॉल लेटर्स वापरले तर ते आणखी दिसायला, कळायला सोपं जातं. आता ए बी ग्रुप जर आपण बघितला, ए आणि बी असं कॉम्बिनेशन असलेला ए बी ग्रुप आहे. तर त्या ग्रुपमध्ये जर बघितलं, तर आपण असं दिसतं त्याच्यामध्ये अँटिजन ए आणि बी दोन्ही प्रेझेंट असतात. अँटिजन ए आणि बी दोन्ही प्रेझेंट असतात. म्हणजे गोलवालं पण आहे आणि चौकोनी ब्लू रंगाचे पण आहेत. म्हणजे एक गोल, एक चौकोन, एक गोल, एक चौकोन असं आरबीसीच्या भोवती दिसतंय तुम्हाला. तर त्याचा अर्थ काय होतो, की अँटिजन ए आणि बी आहे. पण अँटीबॉडीज आहेत का कुठल्या प्लाझ्मामध्ये? नाही. म्हणजे काय आहे? हा ए बी ब्लड ग्रुप आहे. आणि याच्या पुढे जर गेलं ग्रुप ओ मध्ये, तर ग्रुप ग्रुप ओ मध्ये जेव्हा आरबीसी बघितली आपण, तर तिला फक्त असे थ्रेड्स आहेत. त्याला कुठलंही अँटी जेन
नाहीये. कुठलंही अँटिजन नाहीये. पण अँटिबॉडीज आहेत. अँटिबॉडी आहेत. कोणत्या आहेत? ए आणि बी दोन्हीही अँटिबॉडी आहेत. ए आणि बी दोन्हीही अँटिबॉडी आहेत. हा चार्ट जर समजला तर पूर्ण समजली. शाळेमध्ये आपण ब्लड ग्रुप टेस्ट केलेले असतात. सायन्समध्ये जे शिकले त्यांच्यासाठी त्यांना माहित असेल. 10वी 11वी पर्यंत 12वीच्या याच्यात ब्लड ग्रुप केलेले असतात किंवा मग बी-एस-सीला तर असतातच असतात. इथपर्यंत काय कोणाला कन्फ्युजन जायचं पुढे? ओके. आता पुढचा जो मुद्दा येतो, तो येतो आर-एच फॅक्टर. पुढचा जो मुद्दा येतो म्हणजे आता आपल्याला हे कळलं की 4 ब्लड ग्रुप आहेत. ए आहे, बी आहे, ए-बी आहे आणि ओ आहे. त्याचं अँटिजन आणि अँटिबॉडीच्या कॉम्बिनेशन प्रमाणे त्याचा रक्तगट तयार होतो. म्हणजे तुमचे आमचे रक्तगट सगळ्यांचे या 4 गटापैकी आहेत आणि या 4 ग्रुपमध्येच त्यांचं ठरलेलं आहे कुठला ग्रुप असला पाहिजे. मग आता पुढचा विषय असा येतो, पुढचा प्रश्न असा येतो, की कोणता ग्रुप आपण ठरवायचा आहे. आपला आहे तो. आणि दुसरा एक विषय असा येतो, की मग आर-एच फॅक्टर नेमकी काय भानगड आहे? तर ही आर-एच फॅक्टर अशी भानगड आहे, ती आपल्याला शिकायची आहे, की आर-एच फॅक्टर जो आहे, हा एकतर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. ब्लड ए-बी पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह असं आपण म्हणतो. तर हा काय असतो? तर आर-एच फॅक्टर हा जो असतो, एक तर आयदर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. मग हा आर-एच पॉझिटिव्ह, निगेटिव्ह जो आर-एच फॅक्टर आहे, हा कशामुळे आला चित्रात? कशामुळे याला हे आलं? तर रेझस मंकी, रेझस मंकी आर-एच-ई-यू-एस, आर-एच-ई-एस-यू-एस, रेझस मंकी, M-O-N-K-E-Y या मंकीमध्ये हा हा जो आर-एच फॅक्टर आहे, हा पहिल्यांदा सापडला. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण शोधला, आपण म्हणजे सायंटिस्टने. तर त्याच्यामुळे याला नाव पडलं आर-एच फॅक्टर. आर-एच फॅक्टर हे दुसरं-तिसरं काही नसून म्हणजे आर-एच फॅक्टर जरी आपण म्हणत असलो, कारण त्या मंकीवरचं नाव दिलं याला, पण हे काय असतं दुसरं-तिसरं नसून काय असं डी अँटिजन असतो. आता आपण बघितलं, की अँटिजन डी आपल्या पहिल्या 4 ग्रुपमध्ये आलेला नाही. तर आता अँटिजन डी आलेला आहे. म्हणजे काय, की हा एक ॲडिशनल किंवा वेगळा अँटिजन असणं किंवा नसणं ही एक गोष्ट रक्ताच्या म्हणजे रक्ताचे प्रकार किंवा रक्ताचे ग्रुप जे आहेत, ते ठरवणार आहे. रक्ताचे प्रकार म्हणण्यापेक्षा रक्ताचे ग्रुप्स ठरवायला मदत करणार आहे. तर हे जे आहे, हे ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्तदान करतो जेव्हा आपण एकमेकाला रक्त देतो किंवा लग्न झाल्यानंतर किंवा विवाहित लोकांमध्ये रक्त गटाची चाचणी करतात. आर-एच फॅक्टर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे बघतात. नाहीतर मग त्यांना इंजेक्शन द्यावे लागतात. नाही दिलं तर ते बाळ बेबी जे आहे ते जन्माला आल्यानंतर मरतं. तर ते ही सगळे कॉम्प्लिकेशन्स ब्लडच्यामुळे होत असतात. तर ते आपण आता बघणार आहोत. तर आर-एच फॅक्टर दुसरं-तिसरं काही नसून हा डी अँटिजन आहे. ज्याच्या रक्तामध्ये आर-एच फॅक्टर प्रेझेंट असतो, त्याला म्हणतात आर-एच, आर कॅपिटल, एच स्मॉल त्याला म्हणतात पॉझिटिव्ह आर-एच पॉझिटिव्ह. ज्याच्या रक्तामध्ये हा आर-एच फॅक्टर किंवा डी अँटिजन लक्षात ठेवायचं आर-एच फॅक्टर किंवा डी अँटिजन अब्सेंट असतो, गैरहजर असतो. त्याला म्हणतात एच निगेटिव्ह. आर-एच निगेटिव्ह. गैरहजर असतो. त्याला म्हणतात आर-एच निगेटिव्ह. याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एक फॅक्ट आहे, की साधारणतः 82 ते 83 82 to 83% 82 to 83% जगातली लोकसंख्या
वर्ल्ड पॉप्युलेशन जगातली लोकसंख्या ही RH पॉझिटिव्ह असते. RH पॉझिटिव्ह असते. RH पॉझिटिव्ह साधारणतः 82-83% असते. म्हणजे उरलेले किती? 17% लोकच हे RH निगेटिव्ह असतात. आलं लक्षात? 17% लोकच RH निगेटिव्ह असतात. या व्यतिरिक्त जर आपली भारतातली पॉप्युलेशन घेतली, आपला एक वेगळाच विषय आहे. 93% 10% ना आपण पुढेच असतो जगाच्या. 93% आपली पॉप्युलेशन जी आहे, इंडियन पॉप्युलेशन ही RH पॉझिटिव्ह आहे. RH पॉझिटिव्ह आहे. 93% पॉप्युलेशन ऑफ द इंडिया इज RH पॉझिटिव्ह. म्हणजे फक्त 7%च आपले गरीब आहेत, निगेटिव्ह आहेत. इथपर्यंत काही कन्फ्युजन माझ्या तमाम मित्रांनो? आता आपण त्याचे आजार शिकणार आहोत आणि हा आपला विषय इथं संपणार आहे. फार काही जास्त अवघड नाहीये पुढचं. हे समजणं कठीण होतं. हे तुम्हाला कळालेलं आहे. राइट? बरोबर आहे का? कळालेलं आहे का? येस. आता मी एक-एक आता ब्लड ग्रुप जो आपण बघितला, हं. आता कान लावून ऐकायचं बरोबर. कान, मन सगळं एका ठिकाणी ठेवायचंय. मी आता ब्लड ग्रुप सांगतो आणि ब्लड ग्रुप सांगितल्यानंतर मी अँटिजन आणि अँटिबॉडीज सांगतो. तुम्हाला फक्त करेक्ट असेल तर येस आणि रॉंग असेल तर नो टाइप करायचं आहे हां. म्हणजे आपली टेस्ट इथं चालू झाली असं समजायला हरकत नाही. पहिला ब्लड ग्रुप आहे माझा ए पॉझिटिव्ह. ए पॉझिटिव्ह. याचा अर्थ इथे RH फॅक्टर पॉझिटिव्ह आहे. येस ओर नो? येस, करेक्ट. एक उत्तर आलेलं आहे फक्त. आता RH फॅक्टर 2, 3 येस, चांगलं कळतंय तुम्हाला. पुढचं ब्लड ग्रुपच्या एच्या संदर्भात बोलतोय आपण हां. मी म्हटलं ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये अँटिबॉडी कोणती आहे? याचं उत्तर मला पाहिजे. अँटिबॉडी. येस, करेक्ट उत्तर आहे. म्हणजे 4 लेकरं आहेत. अँटिबॉडी त्याच्यामध्ये बी आहे. स्मॉल बी करेक्ट लिहिलं. ज्याने उत्तर पाठवलं ना, गेलं स्क्रीनवरनं पण एकदम करेक्ट लिहिलं. त्याच्यानंतर आता माझा प्रश्न आहे, की जर रक्तगट ए पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याच्यामध्ये अँटिजन कोणता आहे? कोणता? कॅपिटल ए. अँटिजन कोणता आहे? कॅपिटल ए लिहायचं. कॅपिटल ए अँटिजन आहे. पण आता येस करेक्ट. आता आपण म्हटलेलं आहे, की ए पॉझिटिव्ह आहे. मग RH फॅक्टर पण त्याच्यामध्ये आहे. राइट? येस, करेक्ट उत्तर आलेलं आहे सगळ्यांचं. तर RH फॅक्टर पण आहे. मग याचा अर्थ काय आहे? RH फॅक्टर रोजेस मंकी जो आहे त्याच्यामध्ये फर्स्ट टाईम डिसाईड झाला म्हणून आपण त्याला RH असं लिहितो. पण RH हा दुसरं-तिसरं काही नसून काय आहे? डी अँटिजन आहे. म्हणजे काय आहे? जर आपला रक्तगट ए पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्यामध्ये डी अँटिजन पण असेल. राइट? हे वाक्य करेक्ट आहे का? बरोबर आहे. जर करेक्ट असेल तर येस. येस, करेक्ट. आता मी पुढचा ग्रुप घेतो. पुढचा ग्रुप घेतो मी बी पॉझिटिव्ह. पुढचा ग्रुप बी पॉझिटिव्ह सगळ्यांनीच असलं पाहिजे. बी पॉझिटिव्ह. तर या बी पॉझिटिव्हमध्ये अँटिजन कोणता असेल मला सांगायचं आहे. बी पॉझिटिव्ह ग्रुपमध्ये अँटिजन कोणता असेल? येस, कॅपिटल बी अँटिजन असेल. मग जर कॅपिटल बी अँटिजन आहे आणि RH फॅक्टर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठला अजून एक अँटिजन असणार आहे. आताच त्याचं उत्तर दिलेलं आहे. येस, करेक्ट. तर पुढचा अँटिजन असणार आहे आपला डी अँटिजन. म्हणजे जेव्हा एखाद्याचा ब्लड ग्रुप हा बी पॉझिटिव्ह असतो, करेक्ट आन्सर आहे. तेव्हा त्याचा बॉडीमध्ये त्याच्या रक्तामध्ये बी आणि डी हे दोन्ही अँटिजन पॉझिटिव्ह असतात. मग आता याच्यामध्ये अँटीबॉडी कुठली असणार आहे मला कोण सांगणार आहे? जेव्हा रक्तगट बी असतो, तेव्हा अँटीबॉडी कुठली असते? तेव्हा करेक्ट उत्तर दिलेलं आहे बऱ्याचशा लोकांनी. तर तेव्हा अँटिबॉडी ए असते. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची जेव्हा आपण अँटिजन म्हणतो, तेव्हा कॅपिटल
आणि जेव्हा आपण बॉडी म्हणतो तेव्हा अँटीबॉडी म्हणतो तेव्हा स्मॉल लेटर. आता पुढचा जो माझा प्रश्न आहे, तो लक्षात घ्यायचा हां. बेसिक, अगदी बेसिक याचे उत्तर येतात तुम्हाला. दोन्ही प्रश्नांची सगळ्यांनी करेक्ट उत्तरं दिलेली आहेत. पुढचा ग्रुप आहे माझा ए, बी पॉझिटिव्ह. पुढचा गट आहे ए, बी पॉझिटिव्ह. म्हणजे काय आहे? याच्यामध्ये कोणते अँटिजेन आहेत? कोणते अँटिजेन आहेत? ए, बी, डी गरुडझेप एक्झॅक्टली. काही लोकांनी ए, बी उत्तर दिलेलं आहे आणि पुढच्या एका व्यक्तीने गरुडझेप डी उत्तर दिलेलं आहे, ए, बी, डी. तर करेक्ट उत्तर आहे. याच्यामध्ये गौरव तोंडकर करेक्ट उत्तर आलेलं आहे. ए, बी, डी तीनही अँटिजेन याच्यामध्ये आहेत. आता मला तुमच्याकडनं कस लागणारा प्रश्न आहे या दृष्टीने, की याच्यामध्ये कोणते अँटिबॉडीज आहेत? अगला सवाल आपके लिए 10 साल. सगळ्यांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. मेरे भाइयों और बहनों, सभी करेक्ट आन्सर दे रहे हो. तर याच्यामध्ये कुठलाही अँटिबॉडी नसणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न आहे, की माझा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे. माझा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे. तर माझ्या रक्तगटामध्ये कोणता अँटिजन असणार आहे? डी, 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 डी. करेक्ट आन्सर आहे डी. जेव्हा आपला रक्तगट हा ओ असतो, तेव्हा जनरली कोणताच अँटिजन त्याच्यामध्ये नसतो. पण जेव्हा आपला रक्तगट हा ओ पॉझिटिव्ह असतो, तेव्हा त्याच्यामध्ये डी अँटिजन हा असतो. आलं लक्षात? आपल्या त्याच्यामध्ये डी अँटिजन. अब बात आई अँटीबॉडीज की. तर याच्यामध्ये कोणत्या अँटीबॉडीज असणार आहेत? पुढचा प्रश्न कोणत्या अँटिबॉडी ए, बी? करेक्ट आन्सर आहे. कोणत्या अँटिबॉडीज असणार आहेत? ए आणि बी. आता हे सगळं आपण बघितलं पॉझिटिव्ह आणि आधीचं जे बघितलं होतं ते सगळं बघितलं आपण निगेटिव्ह. बरोबर? इथपर्यंत काही कन्फ्युजन कोणाला? अगर कन्फ्युजन नहीं है, तो एक थंब दीजिए और आगे बढ़ेंगे. येस. तर आता प्रश्न येतो आपला आता प्रश्न असा येतो, की आपण रक्तदान जेव्हा करतो रक्तदान जेव्हा करतो किंवा एखाद्याला रक्त देतो किंवा एखादा पेशंट असतो त्याला आवश्यक पडतं रक्त घेणं, तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा भाग चेक केला जातो, की हे अँटिजन अँटिबॉडी काय आहे? तर होतं काय माहिती का? जर सिमिलर अँटिबॉडीज असल्या, तर कोॲग्युलेशन होणार. त्याच्यामुळे ते थोडंसं चेक करून दिलं जातं. तर ब्लड ट्रान्सफ्युजन कशाला म्हणतात? ब्लड ब्लड ट्रान्सफ्युजन पहिला शब्द येतोय आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजन कशाला म्हणतात? तर एका व्यक्तीचं रक्तदान करत असताना कुठल्याही प्रकारची म्हणजे पूर्णतः संविधानिक ॲक्टिव्हिटी आहे. कुठलाही जात, धर्म, पंथ त्याच्यामध्ये बघितलं जात नाही. अ, वर्णभेद कुठल्याही प्रकारचा काहीही नसतो. अत्यंत धर्मनिरपेक्ष पद्धतीने रक्तदानाचा कार्यक्रम हा होत असतो आणि ते अत्यंत सेक्युलर धर्मनिरपेक्ष ॲक्टिव्हिटी आहे रक्तदान. कॉन्स्टिट्यूशनली अप्रूव्ड अशी आणि एक 100% कॉन्स्टिट्यूशनली फॉलो होणारी ॲक्टिव्हिटी आहे रक्तदान. त्याच्यामध्ये कुठलंच डिस्क्रिमिनेशन नसते. झिरो डिस्क्रिमिनेशन काहीच नसतं त्याच्यात. द्यायचं, द्यायचं. रक्त, रक्त. फक्त क्लासिफिकेशन आलं पाहिजे, वर्गीकरण. कुठल्या बेसिसवरती रिझनेबल रिस्ट्रिक्शन याच्यातलं व्यवस्थितपणे कुठल्यातरी सायंटिफिकली ठरवलेल्या पद्धतीनं. तर ते जे आहे, ते ट्रान्सफ्युजन जे आहे वन पर्सन टू अनदर पर्सन एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला, तो पेशंट असू शकतो, हेल्दी असू शकतो, काय असो तसं आपण त्याला देतो. तर त्याला जे रक्त देतो आपण, त्या म्हणतो आपण ब्लड ट्रान्सफ्युजन. मग हे सगळं बघताना आपल्याला काय बघायला लागतं, की आपण पहिले जे साधे रक्त गट बघितले होते ते टोटल 4 आणि हे RH वाले 4 असे एकूण 8 रक्तगट जे आहेत याच्याप्रमाणे ते ट्रान्सफर केल्या जातं. आता दुसरं असं आहे, की ब्लड ग्रुप जर AB असेल, तर त्याच्यामध्ये म्हणजे महत्त्वाची गोष्ट फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे, की त्याच्यामध्ये ए आणि बी दोन्हीही अँटिजन प्लस प्रेझेंट असतात.
म्हणजे काय असतं, की जर ए आणि बीला जर आपल्याला रक्त द्यायचं असेल, तर त्याला ए-बीचं पण रक्त चालणार, एचं पण रक्त चालणार आणि रक्त चालणार. म्हणजे एचं रक्त त्याला चालू शकतं. ब्लड ग्रुप बी आहे. अँटिजेन जर बी असेल, त्याला चालू एक्सेप्ट होऊ शकतं. ब्लड ग्रुप ओ आहे. कुठलाच अँटिजेन नाहीये. तर त्याला पण कुठलाही म्हणजे एक्सेप्टेड होऊ ग्रुप म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, की ब्लड ट्रान्सफ्युजन जे होतं, तर हे डिसाईड कशावरून केलं जातं किंवा कशाच्या भरवशावर आपण एकमेकांना रक्त देत असतो, तर ते अँटिजेन कुठला अवेलेबल आहे, त्याच्या भरवशावर ते अ, रक्तगट किंवा रक्त डोनेट केलं जातं. आता हे हे अँटिजेन, अँटिबॉडी कशासाठी बघायचे असतात किंवा काय होतं जरी नाही बघितलं तर? तर हे दिल्या यासाठी जातं किंवा बघितल्या यासाठी जातं, की हे जर नाही बघितलं, तर काही प्रॉब्लेम्स होतात. फार उदाहरणार्थ मी सांगतो एक एक प्रॉब्लेम असा होतो, की समजा दोन्हीही निगेटिव्ह जर असले, आर-एच पॉझिटिव्ह जर बेबी बॉर्न झाला, आर-एच निगेटिव्ह आईपासून, आर-एच निगेटिव्ह आईपासून आर-एच पॉझिटिव्ह जर बेबी बॉर्न झाला आणि त्याचे वडील जर आर-एच पॉझिटिव्ह असेल, तर पहिलं बाळ हे नॉर्मल होऊ शकतं. पण दुसरं बाळ हे मरतं. इरिथ्रोब्लास्टोसिस नावाचा त्याला आजार होतो, की ह्या इरिथ्रोसाइट्स जे आहेत ना, म्हणजे आर-बी-सी जे आहेत ना, यांचा त्याला एक आजार होतो आणि ते मरतं. तर तसं होऊ नये म्हणून त्याला प्रेग्नन्सीच्या दरम्यान डॉक्टर त्याला एक अँटी रिओसिस अँटी रिसस नावाचं एक इंजेक्शन पण देतात पहिल्या डिलिव्हरी नंतर, पहिल्या बाळंतपणानंतर. जसं रेसस मंकी आपण त्याला नाव दिलेलं आहे. रेसस मंकीचं वरून ते रिसस अँटी रिसस नावाचं एक इंजेक्शन पण त्या बाळाला आईला देतात. ज्याच्यामुळे दुसऱ्या बाळाला हा आजार होऊ नये. तर इरिथ्रोब्लास्टोफिटॅलिस नावाचा आजार होतो. इरिथ्रोब्लास्टोफिटॅलिस नावाचा आजार होतो. इरिथ्रोब्लास्टोफिटॅलिस नावाचा आजार होतो, ज्याच्यामुळे ते बाळ मृत्युमुखी पडतं. दुसरं बाळ मृत्युमुखी पडतं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आर-एच पॉझिटिव्ह जर बाळ जन्माला आलं, तर त्याची आर-एच निगेटिव्ह आई असते आणि आर-एच पॉझिटिव्ह वडील असतात. अशा कंडिशनमध्ये ते जर जन्माला आलं, तर त्याला इरिथ्रोब्लास्टोफिटॅलिस नावाचा आजार होतो आणि तसा आजार जर झाला, तर त्याला ते बाळ मरतं. पण हे दुसरं बाळ मरतं हां, पहिलं नाही. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी तसं होऊ नये म्हणून तर पहिल्या डिलिव्हरीनंतर अँटी रिसस आरएची एस-यू-एस इंजेक्शन त्या बाळाला दिलं जातं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता प्रश्न येतो, की अँटिजन आणि अँटिबॉडी या बेसिसवरती आपल्याला रक्तदान करायचं आहे. तर हे ब्लड डोनेशन करण्यासाठी आपण बघितले, की 4 ग्रुप रक्ताचे असतात आणि आर-एच पॉझिटिव्ह नंतर आपण बघितलं, की 8 ग्रुप रक्ताचे तयार होतात. पुढचे 4 पकडून, आर-एच फॅक्टर पकडून. तर याच्यानुसार आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. मी थोडंसं सांगतोय, थोडासा चार्ट आहे लक्षात घ्यायला थोडासा किचकट वाटतो, पण सोपा करून आपण सांगूया. तर समजा अजून जसं आधीचा बघितलं तसा. समजा एखाद्याचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे. एखाद्याचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ अँटिजेन कोणते-कोणते आहेत सांगा बरं त्याच्यामध्ये? ए आणि डी. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपवाल्याच्या बॉडीमध्ये ए आणि डी हे 2 अँटिजेन आहेत. ए अँटिजेनचा ए आणि डी हा आर-एच फॅक्टरचा आला. मग याला हा कोणाला रक्त देऊ शकतो? कोणाला रक्त देऊ शकतो आणि हा कोणाचं रक्त घेऊ शकतो. अशा 2 गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, की हा एचं रक्त घेऊ शकतो, ए पॉझिटिव्हचं घेऊ शकतो, बरोबर? आणि ए-बी पॉझिटिव्हचं पण हा रक्त घेऊ शकतो. नाही, उलटं झालेलं आहे आपलं. थोडंसं करेक्ट करूया. अँटिजेन ए आणि डी जर असेल, तर हा ए पॉझिटिव्हला रक्त देऊ शकतो आणि ए-बी पॉझिटिव्हला पण रक्त देऊ शकतो. ए पॉझिटिव्ह हा ए पॉझिटिव्ह माणसाला रक्त देऊ शकतो. ए पॉझिटिव्ह हा ए-बी पॉझिटिव्ह माणसाला रक्त देऊ शकतो आणि ए पॉझिटिव्हचं रक्त घेऊ पण शकतो. त्याच्यानंतर ए निगेटिव्हचं पण रक्त घेऊ शकतो आणि ओ निगेटिव्हचं पण रक्त घेऊ शकतो हा.
ही गोष्ट इथं. त्याच्यानंतर समजा याच्या उलट कंडिशन आहे. हा ए पॉझिटिव्ह होता. आता जर समजा ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह आहे. ब्लड ग्रुप जर ए निगेटिव्ह आहे, याचा अर्थ याच्या बॉडीमध्ये अँटिजेन कोणते आहेत? फक्त येस. जे करेक्ट आन्सर दिलेला आहे. याच्या बॉडीमध्ये फक्त ए अँटिजेन आहे याच्या ब्लडमध्ये. बरोबर. कारण डी आरएच पॉझिटिव्ह असता तर डी पण आला असता. आता हा कोणाला रक्त देऊ शकतो? कोणाला रक्त देऊ शकतो? तर त्याचं एक लिस्ट असते. ती आहे हा ए पॉझिटिव्हला रक्त देऊ शकतो. येस. ए निगेटिव्ह असला रक्त देऊ शकतो का? हो. ए बी पॉझिटिव्हला रक्त देऊ शकतो का? हो. ए बी निगेटिव्हला रक्त देऊ शकतो का? तर येस. हा 4 लोकांना रक्त देऊ शकतो. हा फक्त आणि फक्त ए निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्हचं रक्त घेऊ शकतो. घेताना हा दोघांचाच घेऊ शकतो. ए किंवा ओ निगेटिव्हचं. आता तिसरा ग्रुप जो येतो आपला, तो येतो बी पॉझिटिव्ह. ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह झालं. आता बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह. बी पॉझिटिव्ह आहे म्हणजे कोणते अँटिजेन आहे त्याच्यामध्ये? बी आणि डी. राइट, करेक्ट. बी आणि डी. हा कोणाला देऊ शकतो? बी आहे म्हणजे बी पॉझिटिव्हला देऊ शकतो. ए बी पॉझिटिव्हला देऊ शकतो. बरोबर. मग हा कोणाचं घेऊ शकतो? हा बी पॉझिटिव्हचं रक्त घेऊ शकतो, बी निगेटिव्हचं रक्त घेऊ शकतो आणि ओ निगेटिव्हचं सुद्धा घेऊ शकतो. ओ निगेटिव्हचं सुद्धा घेऊ शकतो. पण याच्या उलट जर कंडिशन असली, जर एखादा माणूस बी निगेटिव्ह असेल, तर त्याच्यामध्ये अँटिजेन कोणतं असेल? तर ते फक्त आणि फक्त बी अँटिजेन असेल, राइट? मग हा बी अँटिजेनवाला काय करू शकतो? हा बी पॉझिटिव्हला रक्त देऊ शकतो, बी निगेटिव्हला पण रक्त देऊ शकतो, ए बी पॉझिटिव्हला पण रक्त देऊ शकतो आणि ए बी निगेटिव्हला पण रक्त देऊ शकतो. या उलट हा या उलट हा फक्त बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्हचं रक्त घेऊ शकतो. बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्हचं रक्त घेऊ शकतो. हे झालं ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्हच्या रक्तगटांच्या संदर्भात. आता पुढचा जो ग्रुप येतो तो आपला येतो ए बी पॉझिटिव्ह. ए बी पॉझिटिव्ह. आता यामध्ये किती अँटिजेन असतील सांगा बरं मला? ए, बी, डी. येस, करेक्ट आन्सर आलं. ए, बी, डी. म्हणजे काय होईल हा? ए पॉझिटिव्ह ए बीला रक्त ए बीचं घेऊ शकतो. बरोबर? ए, बी, डी असल्यामुळे हा याचं रक्त घेऊ शकतो. कोणाचं? पुढचा ग्रुप आहे आपला बरोबर. पुढचा ग्रुप आहे आपला ए-बी पॉझिटिव्ह. याचं ए-बी पॉझिटिव्ह असल्यामुळे याच्यामध्ये अँटिजेन असणार आहे ए, बी आणि डी. मग हा कोणाचं रक्त घेऊ शकतो, कोणाला रक्त देऊ शकतो, कोणाकोणाला डोनेट करू शकतो? तर हा फक्त ए-बी पॉझिटिव्हला डोनेट करू शकतो. याचं लक्षात ठेवायचं आहे. आणि उलट हा ए-बी वाला जो आहे, ए-बी पॉझिटिव्ह जो आहे, याची खासियत अशी आहे, की हा ए पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए-बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ए-बी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह कोणाचंही रक्त घेऊ शकतो. कोणाचंही रक्त घेऊ शकतो म्हणून याला म्हणतात युनिव्हर्सल युनिव्हर्सल रिसेप्टर. कोणाचंही वैश्विक रक्त घेणारा आहे हा. कोणाचंही घेतो. याला कोणाचाही ग्रुप चालतो. काही कन्फ्युजनच नाही याला. बरोबर? तर कोणाला म्हणतात युनिव्हर्सल रिसिपिएंट? कोणाला म्हणतात युनिव्हर्सल रिसिपिएंट? कोण असा ग्रुप, कुठला असा ग्रुप आहे, की ज्याला कुठल्याही ग्रुपचं रक्त चालतं? युनिव्हर्सल रिसिपिएंट कुठल्या ग्रुपला म्हणतात? बी पॉझिटिव्हला. येस. मग आता पुढचा प्रश्न येतो ए-बी निगेटिव्हचे काय भानगड? तर ए-बी निगेटिव्ह बिचारा हा असा असतो, की त्याच्यामध्ये ए आणि बी हे अँटिजेन नसतात. तो ए-बी पॉझिटिव्ह किंवा ए-बी ए-बी निगेटिव्ह या दोघांनाच रक्त डोनेट करू शकतो आणि जर रक्त घ्यायचं झालं, तरी त्याला ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ए-बी निगेटिव्ह किंवा ओ निगेटिव्ह या चौघांकडूनच रक्त घ्यायला लागतं.
हा त्याचा ड्रॉबॅक आहे. याउलट जर एखाद्याचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्याकडे अँटिजेन फक्त डी असते. बरोबर? मग जर डी अँटिजेन असेल ओ पॉझिटिव्ह वाला, तर डी जर अँटिजेन असेल ओ पॉझिटिव्ह वाला, तर तो ए-बी, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए-बी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह या सगळ्या लोकांचं रक्त घेऊ शकतो. आणि ओ निगेटिव्ह असेल, तर तो त्याच्यावरती कुठलाही अँटिजेन नसतो. ओ निगेटिव्ह असेल तर कुठलाही अँटिजेन नसतो. ही गोष्ट आपल्याला इथपर्यंत लक्षात घ्यायची. आता येतो पुढचा, की जर वडिलांचा ब्लड ग्रुप असेल किंवा पॅरेंटचा ब्लड ग्रुप कुठला आहे, त्याच्यानुसार मुलांचे ब्लड ग्रुप कसे होतात त्याचं एक शेवटचा पॉइंट आहे आपला याच्यामधला, की पॅरेंट्सचं ब्लड ग्रुप कुठला आहे, त्याच्यावरनं मुलांच्या ब्लड ग्रुपचं पर्सेंटेज कसं असतं. म्हणजे जर दोघे जर पॅरेंट आहेत, म्हणजे आई-वडील हे दोघं जर ए ब्लड ग्रुपवाले आहेत, तर त्याच्यामध्ये 93% पॉसिबिलिटी असते ए ब्लड ग्रुपची. ए 93% असतो. 7% ची पॉसिबिलिटी असते, की त्याचा ओ ग्रुप होईल. म्हणजे जर ए वाले असेल तर 93% चं ए ग्रुप असते आणि हे जर दोघं बीचे असतील, तर त्याच्यामध्ये जे पर्सेंटेज येतं ते 93% जे येते ते बीचं येते आणि 7% असते तो ओला असतो. म्हणजे 93% ज्या आहेत, तर त्याचं ब्लड ग्रुप येण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. तर पण या विरुद्ध एक ए आहे आणि एक बी आहे. तर याच्यामध्ये जर काय होतं, की पर्सेंटेज एकदम चेंज होऊन जातं, की आई-वडील पैकी एक ए आहे आणि एक बी आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं, की साधारणतः 56% प्रोबॅबिलिटी ए-बी होण्याची असते. 56% हां. आणि मग बाकीचे जे आहेत ते 19% जी हे असते ते एक होऊ शकते किंवा बी होऊ शकते. आणि 6% फक्त ओ होण्याची शक्यता असते. तर ही प्रोबॅबिलिटी अशी असते. त्याच्यानंतर दुसरा जो असतो तो म्हणजे एक ए-बी आहे आणि दुसरा ओ आहे. एक ए-बी प्लस ओ. तर याच्यामध्ये काय काही फार ब्लड ग्रुप तयारच होत नाहीयेत वेगवेगळे. आणि पण दोन्ही जर ए-बीचे असतील, दोन्ही जर ए-बी असतील, तर त्याच्या टक्के 25% 25% अशी प्रोबॅबिलिटी आणि 50% ए-बी व्हायची शक्यता असते. 50% ए किंवा बी होतील आणि मग फक्त ए आणि फक्त बी हे 25% होतात. हे त्याच्यामध्ये असते. ए-बी जर असेल तर. आणि दोघं जर ओ असतील, तर 100% दोन्ही जर ओ असतील, तर 100% ब्लड ग्रुप जे असते, ओ असतो. त्याच्यात कुठलंच वेगळं काही होऊ शकत नाही. आता तिसरं एक गोष्ट आहे आर-एच फॅक्टरच्या बाबतीतली लक्षात ठेवण्यासारखी. ती एकच गोष्ट अशी आहे, की जर तुमचे आई-वडील जे असतील, त्याच्या म्हणजे आई-वडिलांचा आई किंवा वडील या दोघांपैकी जर एक आर-एच पॉझिटिव्ह असेल आणि एक आर-एच निगेटिव्ह असेल, म्हणजे आर-एच पॉझिटिव्ह पॅरेंट्स जर असतील, तर पॉसिबिलिटी असते, की मुलाचा जन्म हा आर-एच पॉझिटिव्ह किंवा आर-एच निगेटिव्ह होऊन जातो. म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर. पण जर दोन्ही निगेटिव्ह असतील, तर चाइल्ड 100% निगेटिव्ह होते. ही 100% प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे हे सगळं प्रोबॅबिलिटी आणि ह्या प्रोबॅबिलिटी किंवा अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स जे अवेलेबल होतात आणि अँटिजेन, अँटिबॉडी चेक केल्या जातात. तर हे बघून ब्लड ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं. मग आता पुढचा प्रश्न माझा तुम्हाला आहे, की एवढं सगळं बघायचं का? काय गरज आहे? हे सगळं अँटिजेन काय आणि अँटिबॉडी काय आणि सगळे कुठाने करायचे कशासाठी? काय? तर याचं कारण असं आहे, की जर सिमिलर अँटिबॉडी झाल्या आहेत तर किंवा अँटिबॉडी अँटिजेनचं रिएक्शन चुकीचं झालं, तर ब्लड हे कोॲग्युलेट होऊ शकतं आणि ते कोॲग्युलेट होऊ नये, रक्त गोठू नये म्हणून अँटिजेन, अँटिबॉडी चेक करणं गरजेचं आहे. कोणाचंही रक्त कोणालाही कसंही देऊन टाकल्याने चालणार आहे का? नाही.
हे झालं ब्लड ग्रुपच्या बाबतीत. पण या व्यतिरिक्त जेव्हा ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं, त्या संदर्भात काहीतरी महत्त्वाच्या फॅक्ट्स ज्या आहेत, त्या आपण आता बघूयात. फॅक्ट्स त्या फॅक्ट्स असतात, त्या पाठच कराव्या लागतात. त्याला काही इलाज नसतो. दुसरी गोष्ट अशी आहे, की साधारणतः 300 ml ब्लड हे आपलं रक्त डोनेशनच्या वेळेस घेतात. त्याच्यापेक्षा जास्त घेत नाहीत. त्याच्यानंतर दुसरं आहे, की त्याच्यामध्ये 3 महिन्याचा गॅप हा असला पाहिजे. पहिलं ब्लड आणि दुसरं ब्लड देऊन 3 महिन्याचा गॅप पाहिजे. नसला तर त्या ज्याने रक्त दिलं त्याला आजार होऊ शकतो. तो आजारी पडू शकतो. 2 हां. आणि दुसरं आहे, की जो रक्त देतो त्याला सायंटिफिकली अ, अ, काय म्हणतात, डोनर. त्याच्यानंतर ब्लडचं जे हे आहे, म्हणजे काही असे आजार आहेत, ज्याच्यामध्ये ब्लड द्यावं लागतं. त्याच्यापैकी एक असतो ॲनेमिया. त्याच्यानंतर जसं कॅन्सर ऑफ ब्लड, याच्यामध्ये ब्लड द्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर असतं थॅलॅसिमिया. थॅलॅसिमिया. तर याच्यामध्ये सुद्धा, थॅलॅसेमियामध्ये सुद्धा ब्लड डोनेशन करावं, ब्लड ट्रान्सफर करावं लागतं थॅलॅसेमियामध्ये. हे झालं इथपर्यंत आणि ह्या सगळ्या मेथड ब्लडच्या. आपल्याला एवढंच अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नाऊ आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, इथं आपलं कंप्लीट बायोलॉजी मधला झूलॉजी, बॉटनी सोडून हा भाग आपला कव्हर झालेला आहे. आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे, तो एकच राहिलेला आहे. तो कव्हर करायचा. तो म्हणजे बॉटनीचा थोडासा पोर्शन, जो ते एकदा समजलं, की मग सगळं सोपं होऊन जातं. तर तो जो पोर्शन आहे आपला बेसिक बॉटनी नावाचा, तो आपल्याला कव्हर करायचा आहे. अ, त्याचं इंट्रोडक्शन आपण आज सुरू करू आणि त्याच्यानंतर बाकीचे प्रश्न जे आहेत, तर ते आपण आता घेणार आहोत. तर बिफोर बॉटनी स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी विचारतो. त्याचं उत्तर मला तुमच्याकडनं द्यायचं आहे. आणि आपण जे मग बघितलं, की काय नेमकं असतं, ते आपल्याला चालू करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की जसं आपण झुलॉजी शिकलो. एकच मिनिटं, मी एक इमेज शेअर करतो. सगळ्यांना ही इमेज दिसतेय का मला सांगा बरं? येस, गुड. नाऊ पुढचा प्रश्न असा आहे आपला, आणि पुढचा विषय असा आहे, की आपण शिकतोय बॉटनी. आपण बायोलॉजीचा सगळा भाग हा कव्हर केलेला आहे आतापर्यंतचा झालेला. त्याच्यामध्ये आपण सगळं जो सिलेबसमध्ये येतो तो भाग कव्हर झालेला आहे. त्याच्यानंतर मी काही प्रश्न आज जे घेणार आहे, त्या प्रश्नांमध्ये मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. ती अशी, की एकूण आपण एक 7 ते 8 प्रश्न असे आहेत, की आजच्या पेपरमध्ये 2022च्या, की जसेच्या तसे आपल्या आता जे शिकवलं याच्यावरनं आलेले आहेत. तो पेपर मी आज बघितला, ॲक्चुअली तेव्हा बघितलेला नव्हता. आज बघितलेलं, की जे शिकवतो आपण त्याच्यावरच प्रश्न आलेले आहेत. काही वेगळं काही नाहीये. तर पुढचा जो भाग आहे आता, तो आपण शिकणार आहोत, तो म्हणजे बॉटनी. तर जसं आपण म्हणजे लाईफ सायन्स किंवा
प्लांट्स म्हणतो, ॲनिमल्स म्हणतो. याचा आपण जेव्हा बघतो, तेव्हा 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची, की सगळीकडे जीव आहे. हवा, पाणी, अ, पृथ्वी, जल, वायू तत्व काय जे काही असेल, सगळीकडे जीव जीव आहेत. मग काही जीव बारीक आहेत, काही मोठे आहेत, काही चालणारे आहेत. RJ is requesting to annotate the share content. काही तुम्हाला दिसत नाहीये का? मला एक टेक्स्ट मेसेज आलेला आहे. काय नेमकं होतंय? एक मेसेज आला मला, की बॉम्बे ब्लड ग्रुपवरनं हे घ्या म्हणून. पण त्याच्यावरती फार प्रश्न येणार नाही. तुम्ही आता नुसतं नॉलेज म्हणून शिकायचं तर हरकत नाही. पण आता तो वेळ नाहीये. आपली परीक्षा जवळ आलेली आहे. तर त्यामुळे मी तो बाजूला ठेवतोय आणि सगळ्यांना दिसतंय असं मी गृहीत धरतो आणि एकदा थंब द्या आणि आपण बॉटनी चालू करू. ओके. तर दुसरी गोष्ट अशी आहे, की जे बॉटनीचा जो भाग आहे, तो आपण आता सुरू करणार आहोत. Science is a very vast subject which has different streams, different branches, and different branches have its own study material आहे सगळं. तर म्हणजे खोल आहे आणि आपल्याला तेवढ्या खोलात जायचं नाहीये, कारण आपण सायन्सची परीक्षा देणार नाहीये. बिंग अ मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणजे मी स्वतः की बायोलॉजीचा स्टुडंट असल्यामुळे किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट असल्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अभ्यास म्हणून कराव्या लागल्या आणि त्यामुळे सगळं शिकलो आणि ते तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तर तिथपर्यंत ते ठीक आहे. पण जेव्हा परीक्षा आणि अभ्यास आणि प्रश्नपत्रिका हा विचार आम्ही करतो, तर तेव्हा काय महत्वाचं आहे आणि काय नाही हे सगळं कळतं आणि त्याच्या अनुषंगाने शिकवण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे शिकवायला तसं खूप आहे. म्हणजे वर्षभर जे शिकलो, ते 10 लेक्चरमध्ये शिकवणं तेवढंच हे आहे का? तसं नाहीये. मग तिथं वेगळा अँगल होता, तिथं वेगळी परीक्षा होती, वेगळ्या गोष्टी होत्या. आता आपल्या परीक्षेची गरज काय आहे? तर त्या पद्धतीने आपल्याला ते शिकवायचं असतं. म्हणजे शिकायला खूप खूप आहे सायन्समध्ये. म्हणजे एम-पी-एस-सी सोडून द्यायला लागेल आणि नुसतं सायन्स करायला म्हणे म्हणून आपण परीक्षेतले 10 प्रश्न, 10 दुणे 20 मार्क्स आणि आपलं टार्गेट असं सगळं आपण करतो आहोत आणि धिस इज द लास्ट एक्झाम ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे याच्यात एनी हाऊ हाऊ आपल्याला संधी घ्यायची आहे. असं डोळ्यासमोर ठेवून आपण तयारी करतोय. कारण पुढच्या वेळेस सब्जेक्टिव्ह होणार असं आयोगाने क्लिअर केलं आणि सब्जेक्टिव्ह झाल्यानंतर आणखी परत तेव्हाचं तेव्हा. पण आता आपण तसंच बघूया. तर दुसरी गोष्ट आहे, की आपण म्हणतो, की जसं बायोलॉजीमध्ये 2 भाग पडतात. एक असते झूलॉजी आणि दुसरं असतं बॉटनी. तर आता आपण याच्यामध्ये जेव्हा डीप जाऊ, वेगवेगळे ब्रांचेस त्याच्यामध्ये आहेत. तर त्या वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये फार काही गरजेचं नाही. पण आपण झूलॉजीमध्ये फार सगळे प्राणी आपल्याला अभ्यासाला नाहीत. पण आपल्याला ह्युमन बीइंग माणूस हा प्राणी सगळ्यात जास्त अभ्यासाला आहे जनरल सायन्स या कॅटेगरीमध्ये. आणि प्राण्यांबद्दल फार काही प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जात नाहीत. पण ह्युमन बीइंग्स आणि ते सिस्टम, सेल्स वगैरे याच्यावरती बेसिक पायाभूत प्रश्न हे विचारले जात असतात. तसंच बॉटनी जो सब्जेक्ट आहे तो झाडांशी, वनस्पतीशी रिलेटेड याच्यावरती सुद्धा एक बेसिक प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. ज्यावेळेस आपण शिकवताना जेव्हा इंट्रोडक्शन त्या टॉपिकचं देतो, त्या टॉपिकचं इंट्रोडक्शन खूप महत्त्वाचं असतं. एकदा तो विषय समजला, त्याचा ओव्हरव्ह्यू लक्षात आला, की विषय समजायला सोपा जातो. आता आपण प्राण्यांच्या बाबतीत बघितलं, तसंच आपण मनुष्य हा सुद्धा एक प्राणी आहे, असं आपण म्हणतोच. पण आता जेव्हा आपण बॉटनीच्या बाबतीत बघतो, तेव्हा जसे आपण प्राणी सगळं करतात, तसंच झाडं सुद्धा झाडांना सुद्धा उत्पत्ती करायची असते. त्यांना सुद्धा अन्नाची गरज असते. त्यांचं सुद्धा एक्सक्रिशन असतं, त्यांचं सुद्धा कोऑर्डिनेशन असतं आणि त्यांचं सुद्धा रेस्पिरेशन असतं. इव्हन श्वासोच्छवास पण ते करतात वेगवेगळ्या पद्धतीनं. हे सगळं जे आहे, या सगळ्या गोष्टी जशा ॲनिमल्समध्ये होतात, तशा प्लांट्समध्ये सुद्धा होतात आणि या प्लांट्सचं आपल्याला सगळं बघायचं आहे. तर जशी आपल्या ह्युमन बीइंगमध्ये की जशी आपली सर्क्युलेटरी सिस्टम असते, तशी प्लांटमध्ये ट्रान्सपोर्ट जसं त्यांची स्वतःची एक सर्क्युलेटरी सिस्टम असते.
त्या सर्क्युलेटरी सिस्टमला काय म्हणतात? ते कशी काम करते हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. जसं आपल्याला एनर्जी लागते तशी प्लांटला सुद्धा त्यांची सुद्धा एकमेकाची वहनाची क्षमता असते. मग तर दुसरं असतं, की हे सगळं जे आहे, हे कोणत्या प्लांटमध्ये कशा पद्धतीचं असतं आणि कशा पद्धतीनं चालतं, तर ते आपल्याला आज बघायचं आहे थोडक्यात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की पाणी आणि वनस्पती यांचं खूप मोठं रिलेशन आहे. खूप मोठं रिलेशन आहे. पाणी आणि वनस्पती. त्या दोघं एकमेकांशी खूप मोठ्या रिलेशनमध्ये असतात आणि त्याच्यानुसार ते पुढे त्यांचं रिप्रोडक्शन, प्रजनन हे सगळं करत असतात. आणि सीड्स तयार होणं, बऱ्यापैकी पाण्यामध्ये वनस्पतीचीच प्रजननची प्रोसेस किंवा त्याचं रिप्रोडक्शन हे होत असते पाण्याच्या संपर्कात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता शिकणार आहोत. तर हे शिकण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघितलं पाहिजे, की प्लांट्स जे असतात, डायग्राम सगळ्यांना दिसते. प्लांट्स जे असतात, या प्लांट्सचं 2 पद्धतीने आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं. 2 पद्धतीने. सगळ्यांना इमेज दिसतीये? येस. प्लांट्स जे असतात यांचं 2 पद्धतीने आपण क्लासिफिकेशन करतो. ते एक क्लासिफिकेशन असं असतं, की ज्याच्यामध्ये अ, विथ सीड्स असतात. बिया असणारे, बिया असणारे आणि दुसरं असते बिया नसणारे. बरोबर? म्हणजे बिया असणे आणि बिया नसणे हे 2 त्यांचे मेन प्रमुख झाडाचं वर्गीकरण करतो आपण. मग या बिया असणाऱ्यांमध्ये आणखी 2 प्रकार त्याचे तयार होतात आणि ते प्रकार असे आहेत, की एक असते फ्लॉवर येणारे आणि दुसरे असतात नॉन फ्लॉवरिंग. नॉन फ्लॉवर्स म्हणजे ज्या झाडांना फुलं येत नाहीत फ्लॉवरिंग आणि याच्यामध्ये जे असतात फ्लॉवर्समध्ये पण वेगवेगळे कॅटेगरी आहेत आणि दुसरं असतं की विथआऊट सीड्समध्ये. मग आता असे झाडं तुम्हाला जर बघितले तर तुमच्या आजूबाजूला दिसतील, की त्यांना बिया येत नाहीत, पण त्याचं काहीतरी एक अवयव असा पोचला की त्याचं झाड तयार होतं. उदाहरणार्थ त्यांचे रूट्स असतील, त्यांचे स्टेम्स असतील, काही झाडांचे पानं जे असतात, पानांना सुद्धा लीव्हजला सुद्धा हे होतं. आणि दुसरा जो प्रकार असतो की ॲक्चुअल त्यांना रूट्स नसतात. पण तरी ते असतात. त्यांना रूट्स नसतात, पण तरी ते त्यांचं प्रजनन होते. तर असे काही प्राणी असतात. त्याचं एक्झाम्पल आहे वेगवेगळं. हे सगळं आपल्याला क्लासिफिकेशन, प्राणी या सगळ्यांचा अभ्यास या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर ते आपण आता हळू समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की हे प्राणी, वनस्पती या सगळ्यांना लागणारी गोष्ट जी असते, ती असते पाणी आणि हवा. पाणी आणि हवा या दोघांच्या माध्यमातून ते सगळं त्यांचं प्रजनन करत असतात. आणि आपण 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 जे अन्न खातो म्हणजे ह्युमन बीइंग्स ज्या घेतात, तर त्या आर्टिफिशियली तयार केलेलं किंवा प्राण्यांनी तयार केलेलं अन्न झाडांनी तयार केलेलं अन्न आपण खातो. पण याउलट म्हणजे काही प्राणी खातो, तो वेगळा भाग आहे. पण नॅचरली आपण असं बघूयात आणि बऱ्यापैकी आपण स्वतः अन्न तयार करत नाही. पण प्लांट जे असतात, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि फोटोसिंथेसिस ही त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया असते, की जे ऊर्जा निर्माण करते. एनर्जी जनरेशनचं काम करते ऊर्जा. ते जनरेशनचं काम त्यांच्यामध्ये होत असते. हे फोटोसिंथेसिसमुळे होते. तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आपल्याला शिकायचं आहे. झाडांचं वर्गीकरण आपल्याला शिकायचं आहे आणि ते शिकत असताना आपण त्यांचे प्रकार, त्यांचं रेस्पिरेशन कसं होतं, त्यांचं प्रजनन कसं होतं, त्याचे अवयव कुठले, हे सगळं आपण आता हळू बघणार आहोत. याच्यावरती 3 ते 4 प्रश्न किंवा मॅक्स टू मॅक्स 3 प्रश्न तर असतातच असतात. तर ते आपण बघणार आहोत. तर जसं आपण बघितलं, की पहिलं तर प्लांटला सुद्धा सर्क्युलेशन सिस्टम असते, सगळं असते सिमिलर टू ह्युमन बीइंग्स पण यांच्या वेगळे नावं वेगळे असतात. तर प्लांटमध्ये जे अ, पाणी वाहून नेणारं हे असते त्याला म्हणतात झायलेम आणि जी व्हेसल्स फूड कॅरी करते त्याला म्हणतात फ्लोएम. आता मी एक डायग्राम शेअर करतो झायलेम आणि फ्लोएम ती तुमच्या बघून लक्षात येईल.
बेस्ट डायग्राम जी आहे त्याच्यामध्ये ही कन्सेप्टच क्लिअर होते. जसं ह्युमन बीइंगमध्ये रेस्पिरेटरी सिस्टम असते, सर्क्युलेटरी सिस्टम असते, वेगवेगळे घटक काम करत असतात. तेवढी डेव्हलप सिस्टम ही झाडांमध्ये, वनस्पतीमध्ये नसते. पण असं जरी असलं तरी त्यांच्यामध्ये त्यांची डेव्हलप सिस्टम असते आणि त्या सिस्टमला झायलेम फ्लोएम असं म्हणतात आणि झायलेम फ्लोएम कसं काम करते त्याचं एक उत्कृष्ट डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आपल्या या डायग्राममध्ये आहे आणि त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगणार आहे. तर दुसरी गोष्ट बघा, ह्याची डायग्राम सगळ्यांना दिसतीये का? येस. जी एकालाच दिसली. 2, 3. आता ही एक झाड दिसतंय मला, दिसतं? या झाडामध्ये हे जे झाड आहे, या झाडाच्या म्हणजे कुंडी आहे, कुंडीमध्ये एक झाड आहे. त्या झाडामध्ये रेड एरोने दाखवलेलं आहे तुम्हाला. एक गोष्ट दाखवलेली आहे अँड दॅट कुंडी म्हणजे रिफ्लेक्ट्स करते, की तिथं वॉटर आणि मिनरल्स आहेत, पाणी आहे आणि डायग्रामच्या झाडाच्या कुंडीच्या डाव्या बाजूला झायलेम आहे आणि एका बाजूला फ्लोएम आहे. तर झायलेमचं काम आहे पाणी वाहून नेणं. झायलेमचं काम आहे पाणी वाहून नेणं. बरोबर? रेड कलरची जी दाखवते तुम्हाला ती पाणी वाहून नेणं. तर याचं काम काय आहे? तर ती काय करते? फ्लो ऑफ वॉटर किंवा ज्याला पाणी आहे त्याला वरच्या दिशेला वाहून नेते. म्हणजे झाडाच्या वरच्या दिशेला खालून रेड रेड कलरच्या ट्यूबने काय चाललेलं आहे? पाणी वर चाललेलं आहे. पाणी वाहून नेणाऱ्या घटकाला नळीला झायलेम असं म्हणतात आणि अन्न वाहून नेणाऱ्या घटकाला फ्लोएम असं म्हणतात. आता तुम्ही या डायग्राममध्ये जर नीट बघितलं, तर वरून खाली येणारी ब्लू कलरची हे दिसते. एक मार्किंग केलेलं दिसते. तर त्याचा अर्थ असा आहे, की फोटोसिंथेसिस झालं पानामध्ये. पानामध्ये फोटोसिंथेसिस झालं. तयार झालेली जी फूड्स आहेत, व तयार झालेलं जे अन्न आहे झाडाचं, तर ते मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे खाली पोहोचवण्याचं काम हे फ्लोएम करतीये. टू वे फ्लो त्याच्यामध्ये दिसतो. तर हा फ्लोएमचं काम आहे. म्हणजे आपल्याकडे जसं आर्टरी आणि व्हेन्स होत्या, तसं इकडं झायलेम आणि फ्लोएम आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. झायलेम आणि फ्लोएम हे लक्षात ठेवायचं आहे. किती लोकांना हे कळलं, नाही कळलं असेल तर परत एकदा सांगतो, कारण हे कळलं तरच पुढचं सोपं जाईल. एकालाच कळलेलं आहे. जसं मानवी शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात, आर्टरीज आणि व्हेन्स असतात, तसंच वनस्पतीमध्ये झायलेम आणि फ्लोएम असं असतं. झायलेम आणि फ्लोएमचा काम हे झायलेम हे पाणी वाहून नेण्याचं काम करतं आणि फ्लोएम हे अन्न वाहून नेण्याचं काम करतं वेगवेगळ्या झाडाच्या अवयवापर्यंत. पाणी हे खालून वर जातं, जमिनीतून वर जातं. त्याच्यामुळे झायलेम ही खालून वरच्या दिशेला नेतं, ऊर्ध्वगामी असं ते काम करतं आणि फ्लोएम जे आहे, हे वेगवेगळ्या अवयवापर्यंत अन्न पोहोचवतं. फोटोसिंथेसिस करून आलेलं अन्न त्याच्या अवयवापर्यंत पोहोचवतं. याच्यामध्ये आता आपल्याला शिकायचं आहे, की 4 प्रकारचे पाण्याचे जे सोर्स आहेत किंवा प्रकार आहेत, ज्याच्यामुळे पाणी हे झाडाला पोहचत असते. म्हणजे सनलाईट वरून पोहोचतो, पाणी झाडाला कुंडीतून खालून चाललेलं आहे किंवा जमिनीतून झालेलं आहे. तर हे जे वॉटर आहे, हे हायग्रोस्कोपिक वॉटर ज्याला आपण म्हणतो, हायग्रोस्कोपिक वॉटर ज्याला आपण म्हणतो, हे सॉइलची जी म्हणजे माती जी आहे, त्या मातीतला ओलावा ज्याला म्हणतो आपण, तर तो ओलावा जो असतो, तो या मुळं शोषून घेतात आणि तो वर पाठवतात. त्याला म्हणतो आपण हायग्रोस्कोपिक वॉटर. दुसरं असतं कंबाईन वॉटर. याच्यामध्ये काय असतं, की सिलिकॉन आणि ऑक्साईड ऑफ सिलिकॉन किंवा ॲल्युमिनियमच्या फॉर्ममध्ये अ, पाणी असतं आणि ते अ, वापरतात झाडं. त्याला म्हणतो आपण कंबाईन वॉटर आणि तिसरं असतं ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आता ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे काय? की जे आतमध्ये पाणी असते, मुळं खूप खोलपर्यंत जातात झाडाचे
आणि खाली गेल्यानंतर मुलं मुळं काय करतात त्या पाण्याच्या सोर्सच्या दिशेने जातात आणि तिथं जाऊन ते पाणी ॲब्सॉर्ब करतात आणि वर झाडांना पाणी करतात. म्हणून जे मोठे-मोठे झाडं असतात त्यांची मुळं तितकेच खोल असतात आणि उन्हाळ्यामध्ये पण ती बऱ्यापैकी हिरवी असतात. याचा अर्थ काय की त्यांना पाणी वरून जरी नसलं तरी खालून ग्रॅव्हिटेशनल वॉटर त्यांना मिळत असतं. आणि दुसरं असतं की व्हेसलच्या आतमध्ये काय असते की कॅपिलरी ॲक्शन होते. कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय थोडक्यात तर वॉटर जे आहे एका एका बाजूला प्रेशर वाढतं ना, ट्यूब बारीक असल्यामुळे ते पाणी वरच्या दिशेला ढकललं जातं. तर हे कॅपिलरी वॉटर ॲक्शन असते. तर ह्या 4 पद्धती ज्या आहेत हायग्रोस्कोपिक, कंबाईन्ड, ग्रॅव्हिटेशनल, कॅपिलरी. हायग्रोस्कोपिक, ग्रॅव्हिटेशनल आणि कॅपिलरी या 4 पद्धतीने पाणी जे आहे हे वर झाडापर्यंत पोहोचत असते. आता ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर जे आहे याच्या पद्धतीने कशामुळे होते, की त्याच्यामध्ये एक तर असतं डिफ्युजन होतं. आयन किंवा एटम्सचं जे डिफ्युजन होतं, त्याच्यामुळे पाणी जातं. ऑस्मॉसिस होतं. एका जागेवरून दुसरीकडे जातं. तर याच्यामुळे सुद्धा ते पाणी झाडांना मिळत असतं. तर ह्या सगळ्या पाणी मिळण्याच्या प्रोसेस असतात. तर इथपर्यंत आपण हे बघितलेलं आहे बॉटनीचं इंट्रोडक्शन. आता पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बॉटनीमधलं प्लांटचं क्लासिफिकेशन आणि त्यांचं रिप्रोडक्शन आणि त्यांचे ऑर्गन्स कुठले-कुठले असतात. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय? फर्टिलायझेशन म्हणजे काय? पॉलिनेशन म्हणजे काय? हे सगळं आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये संपवून टाकणार आहोत. प्लांटमध्ये सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं, ते पण आपल्याला बघायचं आहे. ते सगळे रिप्रोडक्शन उद्या आपण बघणार आहोत आणि आत्ता पुढचे जे अर्धा तास आपला राहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंतचे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण घेणार आहोत. ते प्रश्न अं, सगळे मला तुम्हाला शेअर करणं अवघड आहे. पण बघूया किती शेअर करता येतील तेवढे करतो. तर पहिला प्रश्न आहे, एकाही प्रश्नाचं उत्तर मी सांगणार नाही. तुम्हाला सांगायचा प्रयत्न करायचा आहे. नाही आलं तरी 2021 ची जी एक्झाम 22 मध्ये झाली, त्या एक्झामचा हे करायचं आहे. इमेज दिसतीये सगळ्यांना? ओके. तिला रोटेट करायची गरज आहे का? का बघता येईल? या वर्षीच्या पेपरमधला हा प्रश्न आहे. 2021 ची जी प्रिलिम झाली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 दिनांक 23 जानेवारी 2022 पेपर क्रमांक 1 त्याच्यामधला हा प्रश्न आहे. जो प्रश्न म्हणजे एकूण जर बघितला आपण तर या प्रश्नामध्ये अ, एक 51 ते माझ्याकडे सेट जो आहे तो आहे ए सेट 51 ते 62 70 51 ते 70 एवढे प्रश्न म्हणजे किती किती होतात? 20 प्रश्न एकूण एकूण सायन्सवरती या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहेत. 20 प्रश्न 20 दुणे 40 मार्क्स या याच्यावरती विचारलेले आहेत. तर इतका मोठा वेटेज हा सायन्सला जातो, जनरल सायन्सला जातो. जोपर्यंत आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग या विषयाची येत नाही, तोपर्यंत हे प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाहीत. 51 ते 70 पर्यंत या नंबरपर्यंत म्हणजे साधारणतः 19-20 प्रश्नांचा हा सेट ए मधलेच प्रश्न आहेत. तर हे सगळे या वर्षीच्या परीक्षेत विचारलेले आहेत. तर हे ज्या पद्धतीने विचारल्या जातात, त्या पद्धतीने ते येणारच आहे. त्याचा पर्सेंटेज फार तर फार 4-5 प्रश्न कमी जास्त होत असतील. पण आपण असं टार्गेटच असं पकडतोय, की याच्यापैकी 10 ते 12 प्रश्न आपल्याला करेक्ट सोडवता हवे म्हणजे 22 मार्कांचा पेपर मार्क्सने आपण पुढे जातोय. तर हा विषय याच्यामधला आहे. तर आता याच्यापैकी जे बायोलॉजीचे प्रश्न आहेत, ते 6 ते 7 प्रश्न जे आहेत, ते आता आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न असा होता 57 नंबरला हा प्रश्न आहे ए सेटमध्ये, की खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल आवरण नसते? इथं लक्षात ठेवायचं आहे नसते हा शब्द हां. बहुत महत्वाचा आहे. मग त्याच्यापैकी त्याने म्हटलेलं आहे क्लोरोप्लास्ट, रायबोझोम,
मायटोकॉन्ड्रिया आणि लायझोझोम. आता हे सगळे गोष्टी ज्या आहेत, ह्या आपण सेल या कॅटेगरीमध्ये शिकलेलो आहेत. हा प्रश्न सेलमध्ये आपण शिकलेलो आहोत. आलं लक्षात? क्लोरोप्लास्ट, रायबोसोम, मायटोकॉन्ड्रिया आणि लायझोसोम हे गोष्टी आपण सेलमध्ये शिकलेलो आहोत आणि याच्या भोवती आता हे पेशीचे घटक आहेत. म्हणजे इंग्लिशमध्ये जर वाचलं आपण तर खूप सोपं जातं. व्हिच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गनेल इज नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन. म्हणजे काय अर्थ आहे याचा, की खालील पैकी सेल ऑर्गनेलला इंग्लिशमध्ये जर बघितलं तर त्याने नॉटला बोल्ड केलेलं आहे. म्हणजे व्हिच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गनेल, कुठल्या पेशीच्या घटकाला सेल मेम्ब्रेन नाही असं त्याने म्हटलेलं आहे. तर हा हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर हे आपल्याला बघायचं आहे. आता याच्यामध्ये त्याने प्लांट पेशी आणि ॲनिमल पेशी दोघांचं मिक्स घेतलेलं आहे. तर हा प्रश्न तुम्हाला हा सोडवायचा आहे थोडंसं वाचून याचा अभ्यास करून. उत्तर मी सांगणार नाही, प्रश्न समजावून सांगतो कसे आयोग विचारतंय. कारण उत्तर सांगितलं तर मग काही उरणारच नाही त्याच्यामध्ये सांगायला. तर रायबोसोम कुठल्या पेशीमध्ये असते, मायटोकॉन्ड्रिया कुठे असतो, लायझोसोम म्हणजे काय? हे 3 घटक आपण शिकवले. क्लोरोप्लास्ट म्हणजे काय? हे पण आपण बोललेलो आहोत. तर क्लोरोप्लास्ट, रायबोसोम, मायटोकॉन्ड्रिया आणि लायझोसोम या सगळ्यांचे स्ट्रक्चर आणि इमेज मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर केले होते. मायटोकॉन्ड्रिया कसा असतो, कसा दिसतो, रायबोसोम हे सगळं आपण बघितलं होतं. तर याच्या कशाच्या भोवती अ, हे असतं, त्याची मेम्ब्रेन असते, हे आपला आताचा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, नेक्स्ट प्रश्न जो आहे आपला अ, खूप महत्वाचा आहे हां. पहिल्या 2 लेक्चरवरती आपण भरपूर याच्यावरती हे केलेलं आहे. गेला प्रश्न समजला का आधीचा? जर समजला असेल तर मला येस असं उत्तर द्या. पुढचा प्रश्न मी शेअर करतो. पुढचा प्रश्न हा असा आहे, की तुमच्या स्क्रीनवर दिसतोय का मला सांगा एकदा? स्क्रीनवर दिसतंय का? ओके. पुढचा प्रश्न असा आहे, युकॅरियोटिक आपण बघा खूप खूप खर्च केलेला आहे वेळ याच्यावर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये. युकॅरियोटिक पेशी संदर्भात गुणसूत्र जनुकीय साहित्य म्हणजे डी-एन-ए, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड संबंधित खालील विधानांचा विचार करा. काय आहे, की डी संदर्भात विचार करा असं त्याने म्हटलेलं आहे. मग डी कशातला बघितला आहे, तर त्याने डी 2 सेलमध्ये न बघता इकॅरियोटिक सेलमध्ये त्याने सांगितलेलं आहे. बरोबर? युकॅरियोटिक सेलमधला डी बाबतीत त्याने विचारलेलं आहे. काय? की युकॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रामध्ये जीन साहित्य म्हणजे त्याच्यामधलं जे जीनचं साहित्य असतं, सोबत हिस्टोन लघु प्रथिने संलग्नित असतात. या प्रथिनांमध्ये आर्जिनिन व लायसिनिन या मूलभूत अमिनो आम्लाचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. या प्रथिनांमध्ये ट्रिप्टोफॅन या मूलभूत आम्लाचा अभाव असतो. यापैकी योग्य पर्याय निवडा. आता काय केलेलं आहे या प्रश्नामध्ये, की एक स्टेटमेंट केलेलं आहे. कशाच्या बाबतीत? युकॅरियोटिक सेलच्या बाबतीत. त्या युकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये काय असतं त्याचं म्हणणं आहे, की डी असतो. बरोबर. मग आता या डी जेव्हा असतो, त्या डी-एन-एमध्ये हिस्टोन प्रोटीन जे आहे, त्याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे, की त्याच्यामध्ये आपण जे बघितलेले, की प्रोटीन्सचे नावं बघितलेले होते आपण किंवा अमिनो ॲसिडचे नाव बघितले होते. तर त्या अमिनो ॲसिडमध्ये कोणतं प्रमाण जास्त आहे, असं त्याने विचारलेलं आहे. खूप सोपा प्रश्न आहे, की कुठलं अमिनो ॲसिड जास्त आहे आणि कुठलं अमिनो ॲसिड कमी आहे, असं त्याने विचारलंय. मग ते कमी जास्त असण्याचं एक स्टेटमेंट बनवलेलं आहे. म्हणजे काय, की युकॅरियोटिक ॲसिडतील गुणसूत्रांमध्ये जीनसाहित्य डी-एन-एमध्ये हिस्टोन लघु प्रथिने संलग्नित असतात. हे पहिलं स्टेटमेंट. या प्रथिनांमध्ये आर्जिनिन आणि लायसिन या मूलभूत अमिनो आम्लाचा जास्त प्रमाणात सहभाग होतो. या प्रथिनांमध्ये ट्रिप्टोफॅन या मूलभूत अमावनाचा अभाव असतो. तर हे 3 स्टेटमेंटपैकी करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे हे आपल्याला शोधायचं आहे आणि त्याच्यावरती त्याने खाली क्वेश्चन तयार केलाय. आता हा प्रश्न जर सोडवायचा असेल, तर आपल्याला इकॅरियोटिक सेल बघितली पाहिजे. नंतर डी बघितला पाहिजे. त्याचं उत्तर आपल्याला सापडेल. गेल्या लेक्चरमध्ये आपण उत्तर
याचं घेतलेलं आहे. या प्रश्नांची जी उत्तरं मी आता देत नाहीये, याचा अर्थ हे उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत का? मिळणारच नाहीत असं नाही. लास्ट सेशनमध्ये सब्जेक्टनुसार शेवटच्या 3 सेशनमध्ये सब्जेक्टनुसार आपण 11 ते जसं आपण म्हटलं आधीचे, हे सगळ्या प्रश्नांचे उत्तरासहित एक्सप्लेनेशन सहित मी देणार आहे. बट धिस इज अ टास्क फॉर यू. तुम्हाला आता जर हे सोडवता आलं तर परीक्षेत सोडवता येईल. 4-4च प्रश्न आपण घेतोय. आज 4 आणि उद्या 4 किंवा 5-5 प्रश्न. या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा, वाचण्याचा प्रयत्न करा. मल्टिपल वेळा प्रश्न वाचला तरच तो लक्षात येतो. सायन्स आहे ते, असं नसतं काही टाईमपास. त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक ते करायचं आहे. मराठीमध्ये नाही कळलं, इंग्लिशमध्ये वाचा. पण तरी ते लिहिता आलं पाहिजे. बरोबर? किती लोकांना हा प्रश्न कळला? नसेल कळला तर मी इंग्लिशमध्ये परत सांगतो. कळला असेल तर थंब. कळला असेल तर थंब. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. पुढचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही? Which among the following is not involved in respiration process? तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण अ, या प्रश्नाचं जे बायोकेमिस्ट्रीचा भाग येतो हा, तर हा आपला केमिस्ट्रीमध्ये होईल. अजून आपण आता याला तिकडे कव्हर करूयात. तर हा प्रश्न आपला म्हणजे हा शिकवूनच झालेला नाहीये. त्यामुळे याला स्किप करूयात. पुढचा प्रश्न येतो, पुढचा प्रश्न मी शेअर करतोय. दिसतंय सगळ्यांना? स्क्रीनवरती क्वेश्चन नंबर 61 दिसतोय तुम्हाला सर्वांना? नाही, अजून पण नाही? ओके. आता दिसतोय? ॲक्चुअली मला शेअरिंगचं दिसतंय, पण काय अडचण होते मला कळत नाहीये. परत एकदा शेअर करून बघूया, होतं का? दिसतंय आता? ओके. ठीक आहे, हरकत नाही. तर तुम्हाला ओके, ओके. आता कळलं मला, दिसतंय तुम्हाला. हरकत नाही. पुढचा जो प्रश्न आहे महत्त्वाचा, की आपण बघा, हा विषय शिकवलेला आहे. आता रिसेंट मला वाटतं गेल्या सॅटर्डे संडेलाच झालं, की हायजीनमधल्या आपल्या आरोग्य आणि वेगवेगळे आजार आणि त्याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण आणि त्याच्या सगळ्यामध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे. तर ते शिकत असताना आपण बघितलं होतं, की वेगवेगळे आजार जेव्हा आपण शिकलो, त्याच्यामध्ये आपण बघितलं, की पोलिओ हा जो विषाणू आहे, त्याच्या संदर्भात आपण शिकलो.
तर या व्हायरसेस बद्दल हा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. हातचे 2 मार्क आहेत. काही त्याच्यामध्ये नाहीये. फक्त प्रश्न खूप फिरून विचारलेला आहे. प्रश्न असा आहे, पोलिओ इस अ व्हायरल डिसीज. पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे. WHOने पोलिओ आजारासाठी सदस्य राष्ट्रांना खूप सुविधा दिलेल्या आहेत. बरोबर? आता पहिल्या वाक्यात त्यांनी काही म्हटलेलंच नाही, की पोलिओ हा विषाणू आहे, व्हायरस नाही होतो हे आम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. हा विषाणूजन्य आजार स्टेटमेंट बघा हा विषाणूजन्य आजार विषाणूमुळे होतो. पोलिओमायलाइटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात. पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1995 मध्ये सुरू झाला. मी हायलाइट केलं होतं हां, हे सगळे वाक्य तिथं शिकवत असताना. 1995 मध्ये सुरू झाला. त्यावेळेस मी तुम्हाला हे शिकवलं होतं आणि करेक्ट काय आहे ते पण सांगितलं होतं. आता मी सांगणार नाहीये ते उत्तर. त्याच्यानंतर पुढचं आहे, की आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झाले होते. इथपर्यंत गोष्टी होत्या आणि याच्यापैकी बरोबर असलेल्या शब्दाला त्यांनी बोल्ड केलेलं आहे. खूप सोपं आहे. या 4 स्टेटमेंटपैकी करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे? एवढं जर आपल्याला समजलं, तर हा प्रश्न समजला. खूप साधा, खूप सरळ, खूप सोपा प्रश्न आहे. ही 4 कंडिशन आहेत. एक आजार आहे. तो आजार डी-एन-एमुळे होतो का? डी व्हायरस आहे का आर-एन-ए व्हायरस आहे पोलिओ? हा पहिला प्रश्न आहे. पोलिओमायलाइटिसला साधारणपणे पोलिओ म्हणतात का? हा दुसरं स्टेटमेंट आहे. आता हे जे स्टेटमेंट आहे पोलिओमायलाइटिसवालं साधारण म्हणतात का? हे पुस्तकात येणार नाही. पण साधारणपणे आपण ते एलिमिनेशन मिशन मेथडने काढू शकतो आणि पोलिओ कधी इरॅडिकेट झाला होता, ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर पोलिओचे भारतातून निर्मूलन झालं. शेवटचा पोलिओचा रुग्ण कुठे सापडला होता, ते पण मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर काय आहे, की ए करेक्ट, बी करेक्ट, सी करेक्ट, डी करेक्ट असं कॉम्बिनेशन लावून त्याचं उत्तर करायचं आहे. एवढा साधा प्रश्न आहे हा. म्हणजे 2 मार्क्स हातचे आहेत. हे बायोलॉजी आहे. एखादा प्रश्न नाही कळत 7-8 पैकी हरकत नाही. पण 6 जर कळले तर 12 मार्क्स आहेत. पुढचा प्रश्न येतो, क्वेशन नंबर 62. मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर रस स्त्रवतात? प्रश्न समजून घ्या. व्हिच गॅस्ट्रिक ज्युसेस आर सिक्रेट इन ह्युमन स्टमक? आता ह्युमन स्टमक म्हणजे काय? आपण डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये जेव्हा मोठं स्टमक बघितलं, त्याच्यावरती बघितलं, की म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम जेव्हा आपण बघितली, त्यावेळेस आपण बघितलेलं आहे, की कुठले-कुठले डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये ऑर्गन येतात, डायजेस्टिव्ह सिस्टम सुरू कुठून होते आणि तिचा एंड कुठे होते आणि याच्यामध्ये स्टमकमध्ये म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी कोणता-कोणता घटक त्याच्यामध्ये मिक्स होतो, हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. कोणता-कोणता घटक कुठल्या-कुठल्या स्टेजला त्याच्यात अन्नात म्हणजे आतमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये मिक्स होतो. तर ते आपण बघितलेलं आहे आणि यांनी तोच प्रश्न विचारलेला आहे, की मानवाच्या पोटामध्ये जठर म्हणजे काय? स्टमक. गॅस्ट्रिक पीसेस आर सिक्रेटेड इन द ह्युमन स्टमक. कुठल्या जठरातले जठरस्थ स्त्राव सिक्रेट होतात. तर त्यांनी म्हटलेलं आहे हायड्रोक्लोरिक आम्ल HCl आणि पेप्सिन. दुसरं म्हटलंय पेप्सिन आणि ट्रिप्सिन. तिसरं म्हटलंय ट्रिप्सिन आणि हायड्रोक्लोरिक. हे फक्त कॉम्बिनेशन चेंज केलेले आहेत आणि अमायलोपेप्सिन आणि पेप्सिन असं. तर हे जे आहे हे आपल्याला समजायला सोपं गेलेलं आहे. इतका साधा, सरळ, सदर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर ही गोष्ट आता आपल्याला आली पाहिजे. इथपर्यंत काय कोणाला? ओके. पुढचे जे प्रश्न आहेत म्हणजे आता आपण बायोलॉजी बघितलं. आपल्याला केमिस्ट्री आणि फिजिक्स ह्या 2 गोष्टी जेव्हा आपल्या कंप्लीट होतील, त्यावेळेस ह्यातलेच काही प्रश्न समजायला अजून सोपं होईल. कारण केमिस्ट्री आणि फिजिक्स तसं एकत्र काम करते आपल्या एम-पी-एस-सीच्या सिलेबसप्रमाणे. हे बऱ्याचशा गोष्टी कंबाईनली आल्या, की ते अजून सोपं जाते आणि एकदा थिअरी समजली, की प्रश्न समजायला सोपे जातात. म्हणून जास्त फोकस आपण थिअरीवर करत असतो. आता सस्तन प्राणी म्हणजे काय? म्हणजे ज्याला आपण सायंटिफिकली मॅमेलियन्स असं म्हणतो, की जे प्राणी त्याच्या बाळाला दूध पाजतात, अशा सगळ्या प्राण्यांना मॅमल्स म्हणतात किंवा मॅमेलियन, सस्तन असं आपण म्हणत असतो.
तर या प्राण्यांचं मध्ये त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. 63 नंबरला हा प्रश्न आहे, की सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा. तर हे सगळं सिक्वेन्स आहे. आपण सर्क्युलेशनमध्ये अ, ते गोष्टी बऱ्यापैकी आपण बघितलेल्या आहेत. तर त्याचे बेसिक कन्सेप्ट आले, वाचून लगेच ते सब्जेक्ट समजणार आहे आणि तो समजला की तो प्रश्न समजतो. म्हणजे अभ्यास करताना जे काही आपण आतापर्यंत शिकलो, त्याला डोळ्याशी ठेवून किंवा त्याला बॅकअप पॅनला ठेवून पुढचा कंटेंट वाचत आपल्याला तो प्रश्न सोडवता येतो. आणि असे आपण जर 2011 ते 2022 पर्यंतचे जर प्रश्न घेतले, तर एकूण 120 सोडा 60 प्रश्न जरी बघितले आपण, तरी आपल्याला येणाऱ्या प्रश्नातला प्रश्नपत्रिकेतला प्रश्न या 60 प्रश्नांच्या अवती-भोवतीच असतो. आणि ते प्रश्न बघत असताना आपण थोडासा आणखी एक नवीन ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. ती अशी, की आपलं जे पाठ्यपुस्तक आहे 11वी आणि 10वीचे सायन्सचे, तर त्याच्यामधले प्रश्न किंवा त्याच्याशी रिलेटेड आपण बघितले पाहिजे. कारण बऱ्याचदा तसेच्या तसे प्रश्नही उचललेले आहेत आयोगाने. तर मग हे सगळं आपल्याला इथं शिकायचं असतं. इथपर्यंत आपण आज बघितलेलं आहे आणि हे सगळं भाग जो आहे या सेशनचा आपण आज कव्हर केलेला आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण उरलेला बॉटनीचा भाग आणि केमिस्ट्री आपण सुरू करणार आहोत. मी सगळ्यांना एकच इच्छा व्यक्त करतो, तेवढी फक्त तुम्ही करून यायची आहे. बाकीचं मीच करणार आहे, की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे थोडंसं वाचून यायचं आहे. प्राण्यांचं वर्गीकरण हे थोडंसं वाचून यायचं आहे. किती समजते, काय नाही. फक्त ते शब्द जरी तुम्हाला कळाले ना, तरी खूप झालं. कारण ते शब्द थोडेसे सायंटिफिक असल्यामुळे किंवा त्याचं उच्चारण वेगळं असल्यामुळे बऱ्याचदा समजायला अवघड जातात. पण ते शब्द जरी कळले, तरी आपण पुढे जाऊ शकतो. हा झाला इथपर्यंतचा भाग. एंटायर बायोलॉजी हे संपलेलं आहे आज. त्याच्यावरचे बेसिक 4 ते 5 प्रश्न सुद्धा आपण बघितलेले आहेत. आन्सर रिव्हील केले नाही कारण दॅट इज अ होमवर्क फॉर यू. कारण आन्सर सांगितले तर मग प्रश्न वाचवण्यात आणि शिकवण्यात मग मजा काय ना? मीच तेच प्रश्न तो वाचणार आणि उत्तर देणार याला काय अर्थ नसतो. तर शिकवलं त्याच्यावरनं त्याचा आन्सर काढता आलं पाहिजे. हा एक भाग. त्याच्यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटी अशी आहे, की तुम्ही क्लासिफिकेशन वाचून यायचं. उद्याच्या सेशन्सला जर तुम्ही आज रात्री क्लासिफिकेशन वाचलं, तर मला शिकवायला खूप सोपं जाईल. धिस इज माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, की प्लीज तुम्ही सगळं हे करून या. म्हणजे आपला वेळ पण वाचेल आणि आपल्याला केमिस्ट्रीला लवकर हात घालता येईल. केमिस्ट्री हा विषय बायोलॉजीला इमेज असतात, डायग्राम असतात. तुमच्या समोर मी दाखवू शकतो, काहीतरी शेअर करू शकतो. केमिस्ट्रीला आपल्याला तसं नाही. सगळं अझ्युम करून चालायला लागते. आपल्या समोर काही दिसत नाही आणि फिजिक्स आल्यानंतर त्याच्यापेक्षा भारी अझ्युम करून चालायला लागतं. ते सगळं अझ्युमिंगवर काम चालणार आहे पुढचं. तर ह्या अशा गोष्टी होऊ नये म्हणून आता सांगतो. दुसरी एक गोष्ट की रिएक्शन ज्या आहेत फार थोड्या आहेत. त्या मी अशाच राईट करून स्क्रीनवर शेअर करणार म्हणजे समजायला सोपं जातं. तर या ठिकाणी आपण आता थांबूया. काही प्रश्न असेल एखाद्याचा तर टाका. त्याचं आन्सर करण्याचा प्रयत्न करतो. रिलेटेड अभ्यास किंवा काही इतर गोष्टी. पण पर्सनल नको काही. जर प्रश्न असेल तर टाइप करा. नसेल तर थंब करा. ओके. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. एवढ्या ताकदीने पावसाळ्यात या वयात तुम्ही ऐकून घेतलं माझं. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. उद्या सकाळी भेटूया 11 वाजता. पण प्लांट क्लासिफिकेशन वाचून या, ही सगळ्यांना विनंती. तर पुढच्या क्लासिफिकेशननुसार आणि नवीन जगात आपण उद्या प्रवेश करूयात केमिस्ट्रीच्या. धन्यवाद. सगळ्यांना मनःपूर्वक असा हॅपी वीकेंड.